ओम सभी को परम पूज्य गुरुदेव जी के चरणों में कोटि सा वंदन। श्रद्धेय आचार्य जी के चरणों में कोटि सा वंदन। केंद्रीय प्रभारी सभी को हृदय से वंदन। मुंबई पतंजलि परिवार के प्रमुख आदरणीय सुरेश जी हृदयापासून वंदन। मुंबई की पूरी टीम त्यांना सर्वांना हृदयापासून वंदन। आदरणीय अब्दुल जी, आदरणीय नजमा जी और आप सभी को हृदय से वंदन। हमारे साथी आदरणीय शरद जी को हृदय से वंदन। हम सभी ईश्वर की संतानें हैं, बरोबर? डाउट है किसको? नहीं। ईश्वर माने वो सर्वशक्तिमान, उसे कुछ भी बोल सकते हैं। भगवान बोलो, गॉड बोलो, अल्लाह बोलो, अलग अलग जो भी नाम है, वो एक ही शक्ति है। सारे ब्रह्मांड का निर्माता, सृजनकर्ता और उनको पूर्ण स्वरूप देने वाला एक ही है, एक शक्ति है और उसका नाम है क्या है? ओम। उस शक्ति का नाम क्या है? ओम। तो अगर हमारे भगवान हमारे माता पिता है, तर आमचे माता पिता संपूर्ण ब्रह्मांडाचं संचालन करतात। मधून मधून हिंदी म्हणजे सवय लागली, सर्वत्र बहुतेक हिंदी बोलावं लागतं। तर आपले माता पिता परमेश्वर आहेत, तर ते संपूर्ण ब्रह्मांडाचं संचालन करतात बिना थके बिना रोके, बरोबर? कधी कॅज्युअल वगैरे काही लीव, कॅज्युअल लीव वगैरे काही नसतं आणि सुट्टीवर कधी जात नाही, आजारी पडत नाही कधी, बरोबर? कधी आजारी पडत नाही। सर्व व्यवस्था अगदी सुचारू रूपामध्ये चालत असते आणि त्यांची आम्ही संताने आहे की नाही? आम्हाला एका परिवाराचं पालन पोषण करताना कठीण होत आहे, होते की नाही? म्हणजे आपल्या सर्व परिवारातल्या सर्व गरजा भागवता येतात असं एखादं पीठ परिवार पाहिलेलं नाही आहे। म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही परिजन आहेत त्या सर्वांच्या गरजा पूर्ण म्हणजे अगदी समाधानपूर्वक पूर्ण होतात असा काही परिवार कुठे आम्हाला दिसत नाही आहे आणि सर्वजण परेशान आहे एका परिवाराचं पालन पोषण करताना। दुर्दैव आहे की नाही आपलं? दुर्दैव आहे की आपले माता पिता जेव्हा पूर्ण ब्रह्मांडाचं संचालन करतात आणि आपण आपल्या एका परिवाराचं पालन पोषण करताना आपल्याला अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागतं। आणि याचं कारण काय आहे? तर परमेश्वराकडे ज्या सर्व शक्ती आहेत, प्रचंड शक्ती, प्रचंड बुद्धिमत्ता, प्रचंड ज्ञानकौशल्य, गुणकौशल्य, प्रेमभाव, सहनशीलता भाव, एकात्मता भाव, अनेक प्रकारचे गुणकौशल्य आहेत। ते सर्वच्या सर्व आपल्याला दिलेले आहेत, सर्वच्या सर्व आपल्याला दिलेले आहेत। म्हणजे डाउनलोड केले। मोबाईलची भाषा समजते ना सर्वांना? डाउनलोड कॉम्प्युटरची, मोबाईलची भाषा आजकाल सर्वांना समजते। तर हार्डवेअर सॉफ्टवेअर टॉप क्वालिटीचे आहे, भगवान कंपनीचे आहे। म्हणजे अशी काही कंपनी दुसरी कॉम्पिटिटर नाही आहे, एकच कंपनी आहे, भगवान आणि भगवान, बरोबर ना? तर हार्डवेअर सॉफ्टवेअर टॉप क्वालिटीचे आहे आणि ॲप सुद्धा डाउनलोड करून ठेवलेले, लोकांना माहीतच नाही आहे ॲप डाउनलोड करून ठेवले। म्हणजे परमेश्वराकडे आता काही शिल्लक ठेवलं नाही त्यांनी। आपल्याला देण्यासाठी परमेश्वरानं आपल्याकडे काही ठेवलं नाहीये, सर्वच्या सर्व मानवावर न्योछावर केलेलं आहे। असं असताना आपण आज कठीण प्रसंगाचा सामना करतोय आणि मग काही झालं की आपलं मंदिर, मस्जिद, गुरुद्वारामध्ये जातो आणि साकडं घालतो, आहे की नाही? की बाबा रे, माझ्या मुलाची डिग्री चांगली होऊ दे
चांगले मार्क्स मिळू दे, मग मी 11 नारळ वगैरे तुला चढले, आहे की नाही. पण जेव्हा आम्हाला हे अज्ञानामुळे होत आहे, जेव्हा परमेश्वराकडे असलेल्या सर्व शक्ती मानवाला देऊन टाकलेल्या आहेत, अस्त्र शस्त्र सर्वच्या सर्व परमेश्वरानं आपल्याला दिलेलं आहे. आम्ही फक्त त्याचा उपयोग करायचा आहे. आपण त्याचा उपयोग करायचा आहे आणि आपलं जीवन सफल आणि संपन्न बनवायचं आहे. पण आपल्याला माहीतच नाही मार्ग, की हे प्रचंड शक्ती, प्रचंड गुणकौशल्य आणि प्रचंड बुद्धिमत्ता आपल्याला दिलेली आहे, ही का सुप्त अवस्थेत आहे. आणि ती जर सुप्त अवस्थेतून बाहेर काढू शकलो आपण, तर या जगामध्ये आपल्याला काहीच कठीण वाटणार नाही. परमेश्वरासारखं अगदी असं होणार आहे का. आणि ह्या गोष्टीचा विश्वास तेव्हाच बसेल जेव्हा आपण आपल्या शक्ती हळूहळू जागृत करू शकू, ज्या सुप्त अवस्थेत आहे. म्हणजे जो सॉफ्टवेअर आहे, सॉफ्टवेअरच्या ओरिजिनल फाईलच ओपन नाही आहे. आणि आपलं दुर्दैव बघा, मानवाच्या सॉफ्टवेअरच्या ओरिजिनल फाईल बंद आहे. आणि मानव सोडून सगळे जितके जीव आहेत, अगदी किडा, मुंगी, साप, म्हणजे बिच्छू, आणखी मच्छर, गाय, भैंस वगैरे, पशु पक्षी वगैरे सर्वांच्या ओरिजिनल सॉफ्टवेअरच्या फाईल ओपन आहे ना. दुर्दैव म्हणजे मच्छर म्हणा किंवा चिलटं वगैरे, चिलटंच म्हणता ना आपण, लहान लहान चिलटं असतात ते, त्यांची सुद्धा सॉफ्टवेअरची फाईल ओपन आहे. त्याच्यामुळं त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे. आहे का अडचण? आजारी पडतात का कधी? आजारी पडतात, डॉक्टरकडे जातात, काही व्यवस्था आहे त्यांना, उपचाराची व्यवस्था आहे का? लाईन लावायला लागते का कधी? पैसे आहेत त्यांच्याकडे, खिसा पॉकेट नाही आहे, पैसे कमवायला पण लागत नाहीये. म्हणजे ह्याच्यावर आपण विचार केला नाही कधी. पैसे कमवायला लागत नाहीत, मोलमजुरी करायला लागत नाहीये, आणि तरी सुद्धा ते खुशाल आहेत, खाऊन पिऊन मजेत आहेत. कधी असं तुम्हाला कुठे दिसलं का की 2 आहे का? म्हणजे त्यांना विश्वास आहे, ज्यांनी निर्माण केलं तो आमची व्यवस्था करणार आहे, आणि केलेली आहे ऑलरेडी. म्हणून ते मोलमजुरी करायला जात नाहीत, त्यांना आजार होत नाही, त्यांना पैशाची गरज पडत नाही. पाणी जरी घेतलं, तिथलं कुंडामधलं पाणी जरी घेतलं, चमच्याभर पाणी पिला तरी तुमचे सगळे आजार निघून जातात. बरोबर आहे की नाही? म्हणजे ह्या सगळ्यांना माहीत असताना सुद्धा आपण त्याच्यावर कधी विचार केला नाहीये. आपण सर्वांनी काहीतरी पुण्यकर्म केलंय, आपण आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म केलंय, म्हणून आपल्याला आज आपण योग साधनेसारख्या एक शक्तिशाली आणि पवित्र साधनेकडे आपण वळालेलो आहोत. हे साधं सोपं नाही आहे. योग साधनेकडे वळणं किंवा योग साधना आत्मसात करण्याचं आपल्या मनामध्ये येणं हे साधारण बाब नाही आहे. आपण काहीतरी आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म केलेलं आहे, म्हणून आपण या योग साधनेकडे वळलेलो आहोत. आणि ही आपल्यावर परमपूज्य गुरुदेवची कृपा आहे की त्यांनी या स्वतः जेव्हा योग साधनेने त्यांचं जीवन उच्च कोटीचं किंवा ब्रह्मस्वरूप असं आपण म्हणू शकतो, ब्रह्मस्वरूप झालं, तेव्हा त्यांना असं वाटलं की आपण केवळ एकट्याने चांगलं होऊन चालणार नाहीये, तर या भारतभूमीवर जे सर्व लोक आहेत त्यांना सुद्धा आरोग्य संपन्न बनणं गरजेचं आहे. किंबहुना संपूर्ण जगातल्या मानव जातीला आरोग्य संपन्न बनणं आणि त्यांना आपल्या मूळ स्वभावाची किंवा मूळ शक्तीची, मूळ ज्ञानाची, गुणकौशल्याची ओळख झाली पाहिजे. आणि जेव्हा ती ओळख होईल तेव्हा मात्र कोणीही कोणाशी झगडा करणार नाही, चोरी करणार नाही. त्याला स्वतःच्या शक्तीची कल्पना आली की मला
जेवढं पाहिजे, माझ्या परिवाराला जेवढं पाहिजे तेवढं मी सहजपणे मिळवू शकतो, हा जेव्हा विश्वास येईल तेव्हा कोणी चोरी करेल का? कोणी चोरी करणार नाही. म्हणजे कशाला फुकट चोरी करा? मला जर माझ्या परिवाराला जेवढं पाहिजे तेवढं मी प्राप्त करू शकतो अगदी सहज असं, तर मग कशाला चोरी करायची? काळाबाजारी कशाला करायची? ऑफिसमध्ये गेला की भ्रष्टाचार कशाला करायचा? ब्लॅक मनी कशाला करायचा? सर्व झगडा कशाला करायचा? शेजाऱ्याशी झगडा, समाजामध्ये झगडा, असे वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे वैयक्तिक लेवलपासून समाजाच्या लेवलपर्यंत, गावागावाच्या लेवलपर्यंत, तालुक्याच्या लेवलपर्यंत, जिल्हा, स्टेट, राज्यामध्ये पण भांडणं आहेत की नाही? राज्यामध्ये भांडणं आहेत. बेळगाव कारवार प्रश्न आहे की नाही चालू? ऐकला असेल तुम्ही, ऐकला का? कुणी ऐकलंय? त्यांनी हात वर करत आहे ना. बेळगाव कारवार आणि म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये काहीतरी गावं आहेत. ती गावं कर्नाटकमधून महाराष्ट्रात यावी म्हणून गेले 50 वर्ष वाद चाललाय. कित्येक लोक मृत्युमुखी पडले या तंट्यामध्ये, पण अजून काही झालं नाही. हे असलं काही होणार नाही. जम्मू काश्मीरचा प्रश्न तर सर्वांना माहिती आहे की नाही? भारत पाकिस्तान युद्ध तेवढ्यासाठीच होतात, भारत चीन युद्ध तेवढ्यासाठीच होतात. तर हे सगळं काही होणार नाहीये जेव्हा आपण मानव आपल्या भगवत स्वरूपात येणार आहे. आपण सर्वजण जन्मताच भगवत स्वरूप आहोत, परमेश्वराची लेकरं आहोत. म्हणजे आपण सर्वजण जन्मताच भगवत स्वरूप आहोत. परमेश्वराकडे असलेल्या सर्व शक्ती, सर्व अस्त्र शस्त्र सर्व आपल्याकडे आहे, फक्त ते सुप्त अवस्थेत आहे. आणि हे जर आज या जगतामध्ये कोणी ओळखलं असेल, त्याला जागृत करण्याची जी विधी आहे ते कोणी असेल तर ते परमपूज्य गुरुदेवजी. परमपूज्य गुरुदेवजी म्हणजे कोण? मग तेवढं त्यांना तर ते पोपटराव म्हणत होते सारखे पूज्य गुरुदेवजी, पण हे काय आम्हाला समजलं नाही. स्वामी रामदेवजी, बरोबर. आता काय झालेलं आहे? तुम्ही म्हणाले मग पूज्य गुरुदेवजी काय आणि स्वामी रामदेवजी काय, असा प्रश्न येतो ना. तर पहिल्यांदा स्वामीजी एकटेच होते. आता स्वामीजीने हजारो स्वामीजी तयार केले, बरोबर. तर आता मग ते तुम्हाला जर असं आपण बोललो आज स्वामीजी येणार आहेत, म्हणजे सुरुवातीला वाटत होतं की स्वामीजी येणार आहेत म्हणजे स्वामी रामदेवजी येणार आहेत, बरोबर. आता तसं नाही राहिलं. आता स्वामी परमारदेवजी आहेत, स्वामी आनंददेवजी आहेत, अनेक स्वामीजी झाल्यामुळे मग आपल्या हरिद्वारमध्ये एक निर्णय घेतला गेला की सर्व जे स्वामीजी आहेत त्यांना स्वामीजी म्हटलं जाईल आणि स्वामी रामदेवजी जे आहेत त्यांना पूज्य गुरुदेवजी बोललं जाईल. आता सध्या गुरुदेवजी एकच आहे, बरोबर. समजलं ना? आता पूज्य गुरुदेवजी मी का बोलतोय, तर त्यांनी ओळखलं आणि त्यांनी एक निश्चय केला की संपूर्ण भारत किंवा संपूर्ण जगतातल्या लोकांना योग साधनेद्वारे आपण पुन्हा त्यांना मानव स्वभावामध्ये घेऊन यायचं. मानव स्वभाव याने भगवत स्वभाव. मी बोललो आता आपण सर्व भगवत स्वरूप आहोत, परमेश्वराची लेकरं आहोत, म्हणजे भगवत स्वरूपच आहोत. फक्त आपल्याला ते माहीत नाही. तर ते जेव्हा माहीत होईल तेव्हा मग आपल्याला जीवनात कसल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही, कारण आपल्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, परमेश्वरासारखं सामर्थ्य आहे, पण ते आपल्याला आज माहीत नाहीये. मग हे स्वामीजीनं निश्चय केला की आपण याच्यासाठी काही केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी एकटे तर काही संपूर्ण जगताला शिकवू शकणार नाही. मग त्यांनी ही एक कल्पना सुरू केली किंवा आपण प्रत्येक गावागावामध्ये टीचर बनवूया. म्हणजे एकट्याने शिकवून होणार नाही. केवढी मोठी शिबिरं घेतली तरी सर्व भारतामध्ये पोहोचणं कठीण आहे की नाही. म्हणून त्यांनी ही
कल्पना आणली किंवा आपण टीचर बनवूया, असिस्टंट टीचर पहिल्यांदा बनवूया आणि नंतर मुख्य टीचरसाठी स्वामीजींच्या पुढे जातील. तर ही कल्पना आणून आज आपण ह्या सहयोग टीचर्स ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली आणि या टीचर्स ट्रेनिंगद्वारे आपण हरिद्वार से हर द्वार तक योग पोहोचवण्याचं काम करायचं आहे. आणि योग साधनेद्वारा आम्ही आपल्या शरीरामध्ये आपल्याकडे जी असलेली सुप्त शक्ती आहे ती जागृत करायची आहे. आणि सुप्त शक्ती कशामध्ये आहे तर ते सॉफ्टवेअर आहे. परमेश्वराने आपण आपल्या जन्म दिला तेव्हा संपूर्ण प्रोग्रॅमिंग करून दिलेलं आहे. संपूर्ण शरीरामध्ये 37 ट्रिलियन सेल्स आहेत. आपली बॉडी आहे आता जी आहे त्या बॉडीचं वजन जे काही असेल 40, 50, 60 वगैरे जे काही असेल हे कशाचं वजन आहे 37 ट्रिलियन सेल्सचं वजन आहे. म्हणजे मायक्रो लेवलच्या सेल्स आहेत. मग केसामध्ये सुद्धा करोडो सेल्स आहेत जेव्हा एक केस बनलेला आहे. म्हणजे एवढ्या मायक्रो लेवलच्या सेल आहेत की त्या डोळ्यांना दिसणार पण नाही. हे जेव्हा एकत्र येतील तेव्हा त्याची ती स्किन दिसेल. म्हणजे ही जी स्किन आहे ती करोडो 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 स्किन सेल, त्याला आपण काय म्हणतो स्किन सेल, करोडो सेल्सची ही स्किन बनलेली आहे. तर ह्या स्किनचं कार्य बरोबर चालावं म्हणून त्या स्किन सेलमध्ये प्रोग्रॅमिंग केलेलं आहे. स्किन चांगल्या प्रकारे कार्यरत राहावी, समय पर ती वाढत जावी. नाहीतर लहान मुलाची जे चमडीचा ढाचा आहे तो जर वाढलाच नाही तर काय होईल. म्हणजे तो वाढत जातो की नाही, हळूहळू हळूहळू वाढत जातो. 2 फुटाचा 1.5 फुटाचा असतो तो 5 फुटापर्यंत जातो की नाही. म्हणजे ह्या इथे प्रोग्रॅमिंग केले त्याने. आय सेल्स डोळ्यामध्ये, डोळ्याचं कार्य जीवनभर चांगलं राहावं, दृष्टी चांगली राहावी म्हणून डोळ्यात आय सेल्स आहे, त्याला काय म्हणतो आपण आय सेल्स. तर आय सेल्समध्ये असा काही प्रोग्राम केलेला आहे की आपली जीवनभर दृष्टी चांगल्या प्रकारे दृष्टी चांगली राहील म्हणून तिथं दृष्टीचे हार्मोन्स बनवण्याचा प्रोग्राम केलाय परमेश्वराने. कोणता प्रोग्राम केलाय दृष्टीचे हार्मोन्स. आता आपल्या शरीरामध्ये सर्व जे काही कार्य करतात ते काय करतात हार्मोन्सच काम करतात की नाही. दृष्टीचे हार्मोन्स, ऐकण्याचे हार्मोन्स, बरोबर आहे की नाही. मतलब संपूर्ण शरीरामध्ये ज्या सेल्स आहेत त्या सेल्समध्ये वेगवेगळे प्रोग्रॅमिंग परमेश्वरानं आपल्या स्वतः हाताने केलेलं आहे. मग ते स्किन सेल असू दे, नोज सेल असू दे, आय सेल, अर सेल, हेअर सेल, ब्रेन सेल, टंग सेल, थायरॉइड सेल, हार्ट सेल, लंग सेल, किडनी सेल, लिव्हर सेल असे संपूर्ण जो अंग आहेत त्या नावानं त्या सेल्सला ओळखलं जातं. आणि त्या प्रत्येक सेल्समध्ये असं काही प्रोग्रॅमिंग केलेलं आहे. आता लिव्हर सेल आहे, तो लिव्हर सेलमध्ये प्रोग्रॅमिंग केलं आहे की ते लिव्हर पूर्ण आयुष्य चांगल्या प्रकारे कार्य करत राहील त्याच्यासाठी कोणते हार्मोन्स पाहिजेत त्या हार्मोन्सची निर्मिती करणारा प्रोग्राम त्या लिव्हर सेलमध्ये केलेला आहे. तसा आय सेलमध्ये डोळ्याची दृष्टी पूर्ण आयुमध्ये दृष्टी चांगली राहावी त्याच्यासाठी ज्या प्रकारचे हार्मोन्स पाहिजेत त्या हार्मोन्सची निर्मिती करण्याचा प्रोग्रॅमिंग केलेला आहे. आता मला सांगा ब्रेनमध्ये प्रोग्रॅमिंग केला आहे, हा संपूर्ण शरीरामध्ये प्रोग्रॅमिंग कुणी केला आता ऐकलं तुम्ही. कुणी प्रोग्रॅमिंग केला आहे परमेश्वराने केला ना. म्हणजे कान बंद नाही केलेलं, मी सांगितलं ना प्रोग्रॅमिंग कोण केलाय की असं होतं का मूल जन्मलं की कुठल्या तरी कोटेशन दिलं, 2-4 कंपनीकडून कोटेशन मागवली प्रोग्रॅमिंगची किंवा आमचं हे बाळ आता नवीन जन्म झालेला आहे तेव्हा त्याचं प्रोग्रॅमिंग करून द्या, असं तर नाही झालं. कुणी प्रोग्रॅमिंग केलंय मग असा आवाज द्या ना. परमेश्वरानं स्वतः प्रोग्रॅमिंग केलंय आपल्या हाताने. मग आता आयसेलचं प्रोग्राम करताना परमेश्वरानं अशी काही कमांड टाकली असेल का. कमांड असतात का ना वेगवेगळ्या कमांड कार्याच्या, तशी अशी काही कमांड टाकली असेल परमेश्वरानं की हा 40 वर्षाचा झाला की त्याच्या डोळ्यात कॅटरेक होईल, अशी टाकली असेल कमांड. पण कॅटरेक होतोय की नाही.
कुणाला म्हणजे सर्वांना नाही पण कोणाला तरी होतोय की नाही. मग त्याच्या डोळ्यात असं परमेश्वरानं कमांड टाकली का की हा 40 वर्षाचा झाला की याला कॅटरॅक्ट होईल आणि दृष्टी कमजोर होईल. परमेश्वर का असं करेल? परमेश्वराची लेकरं आहोत तर परमेश्वर जो भी प्रोग्रॅमिंग करणार तो पवित्र आहे, पवित्र प्रोग्राम आहे आणि पूर्ण स्वरूप आहे. कसा आहे? पवित्र आहे आणि पूर्ण स्वरूप आहे. समजलं ना? बघा आता इकडे चल, प्रोग्राम कसा आहे परमेश्वराचा? पवित्र आहे आणि पूर्ण आहे. त्याच्यात आजारी पडण्याची किंवा फॅटी लिव्हर होण्याची किंवा किडनीमध्ये स्टोन होण्याची अशी कमांड असेल का? कमांड असेल का? नाही. नाही म्हणा ना. परमेश्वर जेव्हा प्रोग्राम करतोय तेव्हा असे काही रोगाच्या कमांड टाकेल का? हार्टमध्ये ब्लॉकेज येईल म्हणजे 50 वर्षाचा हा झाला का ह्याच्या हार्टमध्ये ब्लॉकेज येईल, असं काही आहे का? कुठल्याही प्रकारची कमांड, वाईट कमांड परमेश्वर टाकणार नाही, करणार नाही. बरोबर? मग तरी सुद्धा आपण सगळे आजारी पडतोय. कुणाला हार्टचा प्रॉब्लेम होतोय, कुणाला दमा अस्थमा होतोय, लंगचा प्रॉब्लेम होतोय की नाही? याचा अर्थ काय? तर आमच्या ज्या सेल्स आहेत, आपण एखाद्या माणसाला काय बोलतो बघा, एखादा माणूस डॅमेज असेल, गलत चुकीचं काम करत असेल, त्याची नजर चांगली नाही तर आपण त्याला काय म्हणतो? हा कॅरेक्टरलेस आहे. कसा आहे? जोरात बोलायचं आहे. कॅरेक्टरलेस आहे म्हणजे हा चांगलं काम कधी करत नाही, ह्याची दृष्टी पण वाईट आहे. हा कसा आहे? कॅरेक्टरलेस. मग आता आपल्या सगळ्यांच्या सेल्स कशा काय काम करते? कुणाला डोळ्याचा चष्मा, कुणाला हार्टचा प्रॉब्लेम होतोय, कुणाला स्टोन होतोय, कुणाला फॅटी लिव्हर होतोय की नाही? कुणाला टेम्परेचर वाढतंय, कधी कुणाला हिवताप होतोय, कुणाला डायबिटीस होतोय, कुणाला कॅन्सर होतोय. मला पण झाला होता, थ्रोट कॅन्सर झाला होता, 3rd स्टेजला कॅन्सर होता. म्हणजे आपल्या सेल्स कशा आहेत मला सांगा एका शब्दात? हो, कॅरेक्टरलेस आहे. आपल्या सर्वांच्या बॉडी सेल कशा आहेत? टोटली त्यांना एकच नाव आहे, बॉडी सेल्स. म्हणजे आपलं जे वजन आहे आता 50 किलो, 60 किलो, 65 किलो, 55, 60 किलो, हे कुणाचं वजन आहे? 37 ट्रिलियन सेल्सचं आपलं शरीर बनलेलं आहे आणि त्या सर्व सेल्स मिळून आपली बॉडी बनलेली आहे. तर हे आपलं जे काही वजन आहे ते सर्व 37 ट्रिलियन सेल्स आहे. मग आता ह्या 37 ट्रिलियन सेल्स, बॉडी सेल्स आपण त्याला म्हणतो एकट्टा. आता हेअर सेल आहे, स्किन सेल आहे, ब्रेन सेल आहे, आय सेल आहे, अर सेल आहे, टंग सेल आहे, नोज सेल आहे, थायरॉइड सेल आहे, हार्ट सेल आहे, लंग सेल आहे, किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन वगैरे वगैरे वगैरे. ह्या सर्व सेल्स आज कशा आहेत? कॅरेक्टरलेस आहेत आणि म्हणून आपण आजारी पडतो. तर परमपूज्य गुरुदेवजींनी एकच लक्षात ठेवलंय की ह्या सर्व मानवाच्या ज्या कॅरेक्टरलेस सेल आहेत, बॉडी सेल, त्यांना पुन्हा आपल्या कॅरेक्टरमध्ये घेऊन यायचंय. काय करायचंय? पुन्हा आपल्या कॅरेक्टरमध्ये घेऊन यायचंय. म्हणजेच कसं बनवायचंय? आपल्यासारखं बनवायचंय. भगवत स्वरूप बनवायचंय. आणि ते कठीण नाही. म्हणजे आपण आरोग्य संपन्न बनणार, आपल्याला आरोग्य संपन्न बनवायचे. ज्या आज कॅरेक्टरलेस सेल आहेत, बॉडी सेल, त्यांना आपल्या मूळ कॅरेक्टरमध्ये म्हणजे परमेश्वरासारखं भगवत स्वरूप बनवायचंय. आज आपण सर्व मानव चोला घेतलाय, सर्वांचा मानव चोला आहे, पण स्वभाव आहे का मानवाचा? दानव स्वभाव आहे. 100% दानव स्वभावामध्ये आहे. तर हे परमपूज्य गुरुदेवजींचं लक्ष आहे की योग साधनेद्वारे सर्व मानव जातीला त्याच्या मूळ स्वभावात आणायचे. योग म्हणजे काय? मानवाला त्याच्या मूळ स्वरूपात, मानव स्वरूपामध्ये परत आणायचंय. आपल्या मूळ स्वरूपापासून, भगवत स्वरूप किंवा मानव स्वरूपापासून मानव खूप कोसो दूर गेलेला आहे. त्याला पुन्हा मानव स्वरूपात आणायचे, भगवत स्वरूपात आणायचे. आणि त्याच्यासाठी ही योग साधना आहे. योग साधनेमध्ये अगदी सोप्या क्रिया पूज्य गुरुदेवजीने प्रोग्राम आपल्याला दिलेला आहे, पॅकेज दिलेलं आहे.
काय दिलेले आहे? हातापायाचे सूक्ष्म व्यायाम, हातापायाचे सूक्ष्म व्यायाम, नंतर योगिक जॉगिंग, सूर्य नमस्कार, दंड बैठक, 8 प्राणायाम आणि 12 आसन. आसन लाखो आसन आहेत, पण आपल्याला एक पॅकेज बनवले, बरोबर ना? हे आपण योग करता म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की नाही की एवढा प्रोग्राम दिलेला आपल्याला. हातापायाचे सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार, योगिक जॉगिंग, दंड बैठक, 8 प्राणायाम आणि 12 आसन, असं एवढं दिलंय की नाही? तर याद्वारे आपल्याला पुन्हा मानव स्वभावामध्ये घेऊन यायचं आहे. हे जो पॅकेज दिलेलं आहे, तर आज आपण आपल्या सर्व बॉडी सेल जे आहेत ते कॅरेक्टरलेस आहेत. आणि जर आपल्या सेल्स आपल्या मूळ स्वभावात म्हणजे परमेश्वरानं दिलेल्या स्वरूपात जर आले तर आपण परमेश्वरा समान कार्य करू शकतो. आणि त्यावेळेस मात्र आपल्यामध्ये कोणताही कुणाबद्दलही द्वेषभाव राहणार नाही आहे, कुणाबद्दलही द्वेषभाव राहणार नाही आहे. सर्वांशी प्रेमाने आपण सर्व वागू आणि संपूर्ण भारतीय लोक, भारतातली जनता, बल्कि पूर्ण जगातली जनता, मानव सर्वांशी एकमेकाशी प्रेमानं वागतील. वैयक्तिक लेवलपासून जागतिक लेवलवर कुठेही भांडण होणार नाही, कारण आपण सर्व परमेश्वराची लेकरं आहोत. आपण परमेश्वरा समान स्वभाव घेऊन आलोय. आपल्या शक्ती सुद्धा परमेश्वरा समान आहेत, पण त्या सुप्त अवस्थेत आहे. काय आहे? सुप्त अवस्थेत आहे. आणि हे असं का झालं? म्हणजे एवढं परमेश्वराने आपलं कष्ट घेतलं आणि मानव बनवला. पहिली पसंत भगवानची पहिली पसंत काय आहे? मानव. आणि दुर्दैव असं आहे की मानव 0 लेवलला गेला आणि ज्यांना कमी ध्यान दिलं परमेश्वरानं, किडा, मुंगी, पशु, पक्षी वगैरे सर्व जे कुत्ता, कुत्री, मांजर वगैरे सर्व अगदी स्वस्त आणि मस्त आहे. त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे, आजारी पडत नाही, कोणाला थायरॉइड होत नाही, आहे की नाही? मीठ खातात का होते? आम्ही चोचले करतोय. मीठ म्हणजे आयोडाईज नमक पाहिजे, शेंदा नमकच खाल्लं पाहिजे. अरे भाऊ, आपल्याच या जलवायूच्या स्थितीमध्ये ते जगतायत, पण हा विचारच आपण करत नाही की आपली जी जलवायूची स्थिती आहे त्याच जलवायूच्या स्थितीमध्ये ते जगतायत की नाही. त्यांचे थायरॉइड बघितले का? असे मोठे मोठे झाले का? नाही झाले ना. मग आपल्यालाच का म्हणतात? कारण आपल्या डोक्यात थायरॉइड बसले. आपण जसा विचार करू तसे होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्याला जे काही आता समस्या आहे त्याचं कारण काय आहे? तर 2च मुख्य कारण आहे. लेस ऑक्सिजन. काय कारण आहे? लेस ऑक्सिजन आणि लेस मुवमेंट. लेस ऑक्सिजन आणि लेस मुवमेंट म्हणजे हालचाल कमी झालेली आहे. आणि हे का झालं? तर त्याला 4 कारण आहेत. बिघडलेली जीवनशैली. सर्वांना माहिती आहे की नाही? सर्वात मोठं कारण बिघडलेली जीवनशैली. म्हणजे कधी उठायचं, कधी झोपायचं, कधी जेवण करायचं, दिवसा झोपायचं, रात्री काम करायचं, जेवताना जेवणाच्या वेळाचा पत्ता नाही, बसताना असं ताट बसायचं नाही, असं बसायचं. लोक म्हणजे आलं बसलं की असे बसले. एखाद्या पाहुण्याच्या घरी गेला, एक तकिया टाकायची की म्हणजे ही सगळी जीवनशैली आहे. आहार घ्यायची वेळ म्हणजे जेवणाची वेळ, रात्री झोपण्याची वेळ, जेवणाच्या वेळा, झोपायचं कसं, बसायचं कसं, उभं राहायचं कसं, ही सगळी जीवनशैली आज 100% बिघडलेली आहे. म्हणून आपण आज या स्थितीत आहोत. कॅरेक्टरलेस सेल घेऊन वावरतोय. दुसरी काय? बिघडलेला आहार. बघा, आहार मानवाचा फक्त बिघडलेला आहे. गाई म्हशीला तुम्ही 8-10 दिवस उपाशी ठेवलं आणि मांस मच्छी खायला दिली, खाईल का? म्हणजे एवढ्यावरनं असा विचार काय येत नाही की म्हणजे कुणीतरी आतून सांगणार आहे त्या गाई म्हशीला किंवा पशु पक्षाला आतमध्ये काहीतरी कुणीतरी बसवलंय परमेश्वरानं की बाबा रे, हा तुझा आहार नाहीये. बसवलंय की नाही?
तर त्याला कुणी सांगत नाही. आपण सांगतो का गाई म्हशीला, ए बाबा रे तुला मांस मच्छी ठेवली पण काय तुझा आहार नाहीये, असं कुणी सांगत नाही, पण ते खात नाही. गाढवाला जर तुम्ही 2-4 दिवस पाणी नाही दिलं आणि दारूची बादली भरून ठेवली तर पित नाही ते. म्हणजे त्याला कोणीतरी सांगतंय, आतून इंडिकेशन देत आहे, इन्ट्युशन होत आहे की हे पेय आपलं नाही. म्हणजे संपूर्ण जीवसृष्टीला सर्वांना माहित आहे, मानव सोडून बिघडलेला आहार मानवाला का माहित नाही, तर मानवाची ओरिजिनल सॉफ्टवेअरची प्रोग्रॅमची फाईल ओपन नाही आहे. सगळी व्यवस्था परमेश्वरानं प्रोग्रॅमिंगद्वारे केलेली आहे. म्हणजे यदा कदाचित शरीरामध्ये बिघाड झालाच तर ते बिघाड ऑटो सिस्टमचे रिपेअर करणारी एक सॉफ्टवेअर टाकलेलं आहे. रिपेअर करणारं पण सॉफ्टवेअर टाकलेलं आहे. आणि हे सॉफ्टवेअर कधी काम करतं, ऑटो सिस्टमचे रिपेअरचं काम करते. म्हणजे मागच्या 24 तासामध्ये जर काही बिघाड झाला आपल्यास होतोच. म्हणजे जेव्हा शरीर वापरलं जाते तेव्हा कुठे ना कुठेतरी काही बिघाड होतो. तर हा बिघाड ऑटो सिस्टमचे रिपेअर करण्याची व्यवस्था परमेश्वरानं एका प्रोग्रॅमिंगद्वारे एक चिप टाकलेली आहे ब्रेनमध्ये. पण ती कधी ओपन होते माहितीये? ही चिप कधी ओपन होते? रात्री 9 वाजल्यापासून रात्री 3 वाजेपर्यंत. रात्री 9 वाजल्यापासून पहाटे 3 वाजेपर्यंत या कालावधीमध्ये ही जी सॉफ्टवेअर आहे ती सॉफ्टवेअरची फाईल ओपन होते आणि शरीरात मागल्या 24 तासामध्ये जो काही बिघाड झाला आहे तो ऑटो सिस्टमचे रिपेअर होतो. आपल्याला माहीत सुद्धा पडत नाहीये, पण त्याला एक अट आहे, परमेश्वराची एक अट आहे की या वेळामध्ये तुम्ही गाढ झोपी गेला असला पाहिजे. मग होतंय का असं? होतंय? 9 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत ही चिप काम करणार आहे, ओपन होणार आहे फाईल आणि काम करणार आहे दुरुस्तीचं. पण आपण आज 9 ते 3 ह्या वेळात गाढ झोपी जात नाही. आज तर वेगवेगळी प्रोग्रॅम म्हणजे काय त्याला पॅकेजवर पॅकेज काम करतायत, रात्रभर काम करतायत. मग आणि म्हणून ही चिप ओपनच होत नाही, कारण ती दुरुस्तीचं काम करूच शकत नाही. म्हणून आज आपण बिघडलेल्या अवस्थेत. तर आहार, बिघडलेला आहार, आपण आहाराच्या नावानं काहीही घेतोय. नंतर तिसरं काय कारण आहे? बिघडलेला विचार. म्हणजे मी आता सांगितलं की परमेश्वरानं सर्व काही व्यवस्था आपल्या शरीरात लावलेली आहे. आपल्याला जीवनामध्ये जे काही प्राप्त करायचंय त्याच्यासाठी आवश्यक साधन सामग्री आपल्या शरीरामध्ये डाउनलोड केलेली आहे, समजा फिट करून टाकलेली आहे. जसं एक गाडीचं इंजिन आहे, इंजिनमध्ये ते इंजिन चांगल्या प्रकारे चालावं त्याच्यासाठी सगळे ऊर्जे सगळे फिट केले असते का कंपनीने, म्हणजे ते व्यवस्थित चालतं. बरोबर तसं आपल्या शरीरामध्ये केलेलं आहे परमेश्वराने. आणि उच्च कोटीचं जीवन प्राप्त करण्यासाठी जे काही लागेल ते तुम्हाला बाहेरून घ्यायची गरज नाही आहे, आतमध्ये दिलेला आहे. पण हा विचार आम्ही मानत नाहीये. आम्ही थोडंसं काही झालं, ताप आला थोडा की लगेच हॉस्पिटलमध्ये जा. म्हणजे आमचा हा विचार बिघडलेला आहे की परमेश्वरानं शरीरातच व्यवस्था दिलेली आहे, हे दुरुस्त करण्याची व्यवस्था शरीरामध्ये दिलेली आहे ऑलरेडी, पण आम्ही ते काही मानत नाही. म्हणजे जे काही आपल्याला जीवनामध्ये कमवायचं आहे, जे काही प्राप्त करायचं आहे ते त्याच्यासाठी लागणारं साहित्य सर्व आपल्या शरीरामध्ये परमेश्वरानं दिलेलं आहे. बाकी सर्व जीव कुणाचं काय सहयोग घेतात का? मच्छर घेतो सहयोग की बाबा रे मी थोडा आजारी आहे, जरा आजच्या दिवस कुठून तरी रक्त आणून दे मला, सांगतो का तुला? नाही. म्हणजे फक्त मानवाचा हा विचार बिघडलेला आहे. म्हणजे 3 कारण झाली: बिघडलेली जीवनशैली, बिघडलेला आहार, बिघडलेला विचार आणि बिघडलेलं श्रम. म्हणजे व्यायाम राहिलेलाच नाहीये. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत राहतात, धावपळ करत राहतात, काम करत राहतात, व्यायाम कुणी करत नाही. पूर्वी आपल्याकडे गावाकडे तालमी होत्या आणि तालमीमध्ये व्यायाम केला जायचा, लहानपणापासून व्यायाम केला जायचा. आता कोणी व्यायाम करत नाहीये. आता परमपूज्य गुरुदेवजी कृपा आहे म्हणून आपण इथं बसलोय. नाही तर मला प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही या योगमध्ये येण्यापूर्वी रोज नित्यनियमाने काय करत होता का? कोणी करत असेल तर हात वर करा. म्हणजे हे सगळं बिघडलेलं श्रम आहे. म्हणजे आपण व्यायाम सोडून दिला,
त्याच्यामुळं आज आपली ही दुरावस्था आहे. नाही तर आपण परमेश्वरासारखं काम करून परिवाराची एका परिवाराचं पालन पोषण करताना अडचण येते, कठीणाई येते. जर आपल्या शक्ती आपल्या ॲक्टिवेट झाल्या तर एक व्यक्ती संपूर्ण जगताला आनंद देऊ शकतो. पटतंय का तुम्हाला? नाही पटत की नाही? एक माणूस सगळ्या जगतामध्ये 850 करोड मानव आहे, त्या सर्वांना समाधानी करू शकतो, आनंद देऊ शकतो. बरोबर वाटत नाही की नाही? थोडं आहे की नाही? पण बघा, एका माणसाने इंजिनचा शोध लावला, एकाच माणसाने लावला की नाही? म्हणजे त्याच्या हार्डवेअर सॉफ्टवेअरच्या ओरिजिनल फाईल ओपन झाल्या, ॲप ॲक्टिवेट झाले. परमेश्वरानं तुम्हाला माहीत नाही ॲप पण डाउनलोड करून ठेवलेले. ॲपचा अर्थ माहिती आहे की नाही सर्वांना? आपण मोबाईलमध्ये एक ॲप ॲक्टिवेट केलं की आपलं ते काम सोपं होतं की नाही? म्हणजे कुठे जायला नको, काही नको. अमेरिकेतून पैसे इकडे येतात, इथून पैसे अमेरिकेत जातात, जगाच्या कुठेही कानाकोपऱ्यात जातात. लाईटचं बिल भरायचं, घरात बसून टक 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 केलं की लाईटचं बिल भरते. म्हणजे किती सोपं झालं. मग हीच संकल्पना परमेश्वराची आहे की परमेश्वरानं आपल्या प्रत्येक सेलमध्ये एक ॲप डाउनलोड करून ठेवलेला आहे. मग बोला बघा, एक ॲप जर ॲक्टिवेट झाले तर आपलं जीवन किती सहज होईल. म्हणजे सर्व कामं आपण सहज अशी करू शकतो. समजलं? म्हणजे आपल्याला अडचण येणार नाही आहे, आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर हे आज आपल्याला बिघडलेली जीवनशैली, बिघडलेला आहार, बिघडलेला विचार आणि बिघडलेलं श्रम, याच्यामुळे आज आपल्याला आपल्या शरीरामध्ये लेस ऑक्सिजन आणि लेस मुवमेंट, याची 4 कारणं समजली आपल्याला की आपण आज दुरावस्थेत का आहे. तर ही 4 कारणं आहेत. आणि म्हणून आपल्याला ही 4 कारणं दूर करून आपण योग साधनेचा लाभ घेऊन हे परमपूज्य गुरुदेवजी उपाय जगतावर की त्यांनी ही योग साधनाचा खऱ्या अर्थानं प्रचार प्रसार करण्यासाठी आपल्याला एक शिक्षक बनवायला सुरू केलं आणि टी व्हीवर आस्था चॅनलद्वारे किंवा इंडिया टीव्हीवर त्याचं प्रसारण सुरू केलं. स्वतःचं योग साधनाचा एक शिबिर रोजच्या रोज 5 वाजता आणि इंडिया टीव्हीवर 8 वाजता होत आहे. बरोबर? तर ह्याच्यामध्ये आता हे योग साधना आपण केल्यानंतर, योग साधनेचं पॅकेज तुम्हाला सांगितलं, तर हे पॅकेज केल्यानंतर नेमकं आपल्याला काय मिळणार आहे? तर 2च गोष्टी मिळणार आहेत. एक, आपलं पाचन तंत्र स्वस्थ होणार आहे. काय होणार आहे? पाचन तंत्र स्वस्थ होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, ब्लड सर्क्युलेशन योग्य होणार आहे. 2च गोष्टी प्राप्त करायच्या. जेवढ्या काही आपण आसनं, प्राणायाम, आसन, जॉगिंग, सूर्यनमस्कार, सूक्ष्म व्यायाम वगैरे जो करतो, त्याच्यामुळे आपल्याला काय प्राप्त होणार आहे? बोला. पाचन तंत्र स्वस्थ होणार आहे आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य होणार आहे. आता याच्यामुळे कसं काही ऑक्सिजन वाढेल हा पण प्रश्न आहे, ते पण समजलं पाहिजे. साधकांनी विचारलं तुम्हाला, बाबा पाचन तंत्र स्वस्थ होण्याचा आणि ऑक्सिजनचा काय कुठे संबंध येतोय? नाकाने आम्ही श्वास घेतोय आणि शरीराला सप्लाय होतोय, त्याचा पोटाचा संबंध कुठे आला? पण ऐका, आपण नाकाने वायू घेतोय. काय घेतोय? वायू घेतोय. तो काही ऑक्सिजन डायरेक्ट आहे का? म्हणजे त्याच्या वायूमध्ये अनेक प्रकार ऑक्सिजन आहे, कार्बन आहे, नायट्रोजन आहे. बरोबर? आणि तो आपल्या लंग्समध्ये 7,20,00,000 वायुकोश आहे. बलून आहेत, छोटे छोटे बलून आहेत. आणि ह्या बलूनमध्ये हा वायू जातो आणि त्याला दुसरं तोंड नाही. ज्या 7 कोटी एवढ्याशा छोट्याशा लंग्समध्ये 7,20,00,000 वायुकोश आहेत, म्हणजे छोटे छोटे बलून आहेत. त्याच्यामध्ये वायू जातो आणि त्या वायूमधून केवळ ऑक्सिजन ॲब्सॉर्ब करण्याचं काम हिमोग्लोबिन करतं. हिमोग्लोबिन कोण करतं? मोठ्याने बोला. हिमोग्लोबिन. म्हणजे एकमेकाचं ऐकायला येईल आणि ते लक्षात राहील. सर्वात महत्त्वाचं, आपलं आरोग्य आणि आपल्या जीवनाचा आनंद जर प्राप्त करायचा असेल तर आपलं हिमोग्लोबिन महिलांचा 16 आणि महिलांचं 14 आणि पुरुषांचं 16 असलं पाहिजे. हे तर माहिती आहे.
आपण रक्त चेक केल्यावर, ब्लड चेक केल्यावर आपल्याला कोणाकोणाला अनुभव आला असेल की आपलं हिमोग्लोबिन कमी आहे. तर हे कमी का आहे? हे हिमोग्लोबिन कशामध्ये आहे? हिमोग्लोबिन रेड ब्लड सेल मध्ये आहे. कोणत्या? रेड ब्लड सेल. आणि रेड ब्लड कशात आहेत? ब्लड मध्ये आहेत, रक्तामध्ये. रक्तामध्ये काय काय आहे? रेड ब्लड सेल, व्हाईट ब्लड सेल आणि प्लेटलेट. बरोबर. आता जर आपलं हिमोग्लोबिन 14 किंवा 16 असायचं पाहिजे, म्हणजे स्ट्रॉंग पाहिजे, तर रेड ब्लड सेल वाढल्या पाहिजेत. बरोबर की नाही? रेड ब्लड सेल वाढल्या पाहिजेत. आणि रेड ब्लड सेल वाढल्या पाहिजेत म्हणजे काय वाढलं पाहिजे? रक्त वाढलं पाहिजे. रक्त वाढलं पाहिजे. आता रक्त वाढण्यासाठी काय पाहिजे? मग पाचन चांगलं पाहिजे ना. आपण डाळ रोटी जरी खाल्ली तर त्याचं पाचन जर चांगलं झालं, पोटामध्ये पाचन जर चांगलं झालं तर रक्त बनेल. आणि रक्तामध्ये व्हाईट ब्लड सेल वाढतील, रेड ब्लड सेल वाढतील आणि प्लेटलेट वाढतील. आणि रेड ब्लड सेलमध्ये हिमोग्लोबिन चांगल्या प्रकारे म्हणजे स्ट्रॉंग हिमोग्लोबिन प्राप्त होईल. आणि मग मात्र आपण घेतलेल्या वायूमधून ऑक्सिजन ॲब्सॉर्ब करून तो संपूर्ण शरीराला सप्लाय दिला जाईल. लक्षात आलं? म्हणजे हा आता कुणी ब्लड चेक केलं का? ब्लड चेक केलं याच्यात कुणी? किती आहे? 13. हा 13. तर बहुतेकांचं हे कमीच असतंय. कमी असण्याचं कारण काय? आपलं पाचन बिघडलेलं आहे आणि आपलं ब्लड सर्क्युलेशन बरोबर होत नाहीये. तर त्याच्यासाठी आपल्याला योग करायचा आहे. आपलं पाचन ठीक झाल्याबरोबर हिमोग्लोबिन वाढेल. हिमोग्लोबिन जेवढं पाहिजे तेवढं वाढेल आणि मग मात्र आपल्या लंग्समधून पुरेसा ऑक्सिजन शोषला जाईल आणि तो संपूर्ण शरीरात त्याचा सप्लाय केला जाईल. एनर्जी आहे, प्राणऊर्जा. ही प्राणऊर्जा जर शरीराला प्राप्त व्हायची असेल तर आपलं रक्त योग्य प्रमाणात रक्त निर्मिती झाली पाहिजे. आणि योग्य प्रमाणात रक्त निर्मिती झाली पाहिजे याच्यासाठी काय झालं पाहिजे? बोला जरा मोठ्याने काहीतरी. पाचन. आपल्या हे पोट आहे ना, हे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, हे मोदी सरकार आहे. हे कोण आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. आणि हा भारत आहे, पूर्ण शरीर भारत आहे. भारत. तर सेंट्रल गव्हर्नमेंट जर चांगलं काम करेल तर भारताच्या गावखेड्यामध्ये कोणी अडचण येईल का? समस्या येईल का? मोर्चा, उपवास, उपोषण, भूक हडताल, आंदोलन करायला लागेल का? म्हणजे दिल्ली सरकार जर बरोबर काम करेल तर भारताच्या कानाकोपऱ्यात काही अडचण येणार नाही. हे तर मान्य आहे की नाही? मग हे आपलं दिल्ली सरकार आहे आणि हा भारत आहे असं समजा. म्हणजे दिल्ली सरकारचे मंत्री कोण आहेत? किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, पॅनक्रियास, गॅलब्लॅडर, प्रोस्टेट, युट्रेस, ओरी हे सगळे मंत्री आहेत दिल्ली सरकारचे. हे आपलं दिल्ली सरकार आहे. आणि हे मंत्री कोण आहेत? किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, पॅनक्रियास, गॅलब्लॅडर, प्रोस्टेट, युट्रेस वगैरे हे सगळे मंत्री आहेत. आणि ह्यांनी जर का योग्य काम केलं तर आपला शरीररूपी भारत त्याच्या कानाकोपऱ्यामध्ये काहीही अडचण येणार नाही. बरोबर ना? मग हे दिल्ली सरकार काम करेल बरोबर तर रक्त वाढेल, हिमोग्लोबिन बरोबर होईल आणि आपल्या शरीराला ऑक्सिजनचा सप्लाय बरोबर होईल. ही आपली एनर्जी आहे. शरीर चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी ही आपली एनर्जी आहे. ही 240 व्होल्टेज पाहिजे आणि 240 व्होल्टेज निरंतर पाहिजे. थोडा वेळ आली, थोडा वेळ बंद झाली, थोडा वेळ आली, थोडा वेळ बंद झाली, कमी झाली, कमी जास्त झाली, चालणार नाही. योग्य प्रकारची एनर्जी आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. आणि म्हणून आपलं पाचन तंत्र स्वस्थ पाहिजे. बरोबर? पाचन तंत्र स्वस्थ पाहिजे. बरोबर समजलं का? पाचन तंत्र का स्वस्थ पाहिजे? आणि दुसरं काय पाहिजे आपल्याला? ब्लड सर्क्युलेशन योग्य प्रकारे पाहिजे. ट्रान्सपोर्टेशन, आपलं ट्रान्सपोर्टेशन योग्य प्रकारे झालं पाहिजे. रक्ताचं ट्रान्सपोर्टेशन रक्ताच्या मधूनच जाणार आहे की नाही? हे ऑक्सिजन कशात जाणार आहे? हिमोग्लोबिन रेड ब्लड सेलच्या माध्यमातून संपूर्ण शरीरभर देणार आहे की नाही? बरोबर ना? म्हणजे त्याचं ट्रान्सपोर्टेशन योग्य झालं पाहिजे. ट्रान्सपोर्टेशनमध्ये कुठे अडथळा येता कामा नाही आहे. म्हणजे ब्लड सर्क्युलेशन योग्य प्रकारे झालं पाहिजे. आणि याच्यासाठी आपल्याला ह्या योग साधनेमधल्या वेगवेगळ्या क्रिया करायच्या.
कारण ब्लड सर्क्युलेशन योग्य झालं तर दिल्लीचा माल गल्लीपर्यंत पोहोचेल, दिल्लीचा माल संपूर्ण गल्ली गोळामध्ये पोहोचेल. आणि जर असं झालं नाहीये म्हणजेच आपले दिल्लीचे मंत्री भ्रष्टाचारी झाले, मग काय होतं, हे स्वतःच खात बसले आणि असा मोठा पोटोबा होऊन बसतोय, घेर वाढतोय, स्वतःच खात बसले. म्हणजे गाव खेड्याकडे पाठवलंच नाही, काय भ्रष्टाचारी बनले, काय बनले, भ्रष्टाचारी बनले. म्हणून असे भ्रष्टाचारी न बनावेत म्हणून ट्रान्सपोर्टेशनचं काम योग्य प्रकारे झालं पाहिजे. तर आपल्याला योग साधनेमधून काय मिळवायचंय, दोनच गोष्टी मिळवायच्या. सांगा कोणी? पाचन तंत्र स्वस्थ करायचंय आणि ब्लड सर्क्युलेशन सही करायचंय. काही अवघड नाहीये. बघा किती आरोग्य संपन्न राहण्यासाठी किती सोपी गोष्ट आहे. आपलं पोट व्यवस्थित ठेवायचंय आणि संपूर्ण शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन योग्य होईल असं करायचंय. आणि ह्याच्यासाठी परमपूज्य गुरुदेवजींनी अगदी सोप्या पद्धती दिलेल्या आहेत. केवळ हातापायाचे सूक्ष्म व्यायाम जरी केले, हातापायाचे सूक्ष्म व्यायाम जरी केले आपण, तरी आपलं पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य होणार आहे. तुम्ही आता शिक्षक बनणार तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की नेमकं काय करायला पाहिजे. समोर जो साधक आहे किंवा आजारी व्यक्ती आहे त्याला सांगता आलं पाहिजे ना की तुझं पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य झाल्याबरोबर तुझ्या सर्व व्याधी आपादी ज्या काय आहेत त्या निघून जातील. मला स्वतःला वयाच्या 50ला थ्रोट कॅन्सर होता, 3rd स्टेजला. 660 शुगर होती. वयाच्या 50ला थ्रोट कॅन्सर, 660 शुगर आणि 210 BP होता. स्पॉन्डिलायटिससाठी मी 11 वर्ष कॉर्नर लावत होतो, 11 वर्ष कॉर्नर लावत होतो. आणि पोटामध्ये अल्सर होता. डॉक्टरने सांगितलं होतं की ह्या अल्सरचं ऑपरेशन होऊ शकणार नाहीये. ऑपरेशन करायला गेला तर ऑपरेशन टेबलवरच जाणार. म्हणजे त्यांनी गॅरंटी दिली होती 55च्या पुढे तुम्ही जगू शकत नाही. म्हणजे फुल गॅरंटी दिली होती 55च्या पुढे जगू शकणार नाही, तोपर्यंत जी काय हाऊस मौस आहे ती करून घ्या असं सांगितलं होतं. आणि माझे दोन्ही गुडघे गेले होते, नी रिप्लेसमेंट करावी म्हणून सांगितलं होतं डॉक्टरने. या सगळ्या गोष्टीमधून मी केवळ सूक्ष्म व्यायाम आणि कपालभाती करून आणि अनुलोम विलोम करून आज तुमच्या पुढे आहे 76. आणि अजून पुढे 50 वर्ष मला काहीही होणार नाही. ही गॅरंटी कशाची? योग साधनेची आहे. योग साधना मी रोज सकाळी 365 दिवस 3ला उठतो आणि 10,000 कपालभाती करतो डेली. कोणी काय झालं, किती कठीण काम आहे, महत्वाची कामं आहेत वगैरे, कोण मेलं गेलं वगैरे काही नाही. 10,000 कपालभाती करायचं, मग बाहेर पडायचं. कारण रात्रीचं तर काही कुठे काम नाही ना. किती अर्जंट असलं तरी 3ला उठायचं, अर्ध्या तासात तयार झालं की 1.5 तासामध्ये 10,000 कपालभाती करून टाकायचं आणि त्याच्यानंतर बाहेर पडायचं. आणि मग मी आता संपूर्ण मुंबई स्वामीजींनी मला दिलेली आहे की कुलाबा ते डहाणू, कर्जत, कसारा आणि उरण ह्या परिसरामध्ये फिरून लोकांपर्यंत योग पोहोचवण्याचं आणि योग का करावा, योग केल्यानं काय होईल, नेमकं काय होईल ते जर लोकांना समजलं नाही, नुसतं नाही कपालभाती करायचं, आले की सुरुवात, चला योगिंग जॉगिंग, सुरुवात योगिंग जॉगिंग, लगेच दंड काहीतरी सूर्यनमस्कार, 10 मिनिटामध्ये फटाफट नुसतं फास्ट दौडत असतो आपला शिक्षक आणि तुम्ही पण दौडत असता. हे मग लगेच योगिक जॉगिंग पण घेणार, सूर्यनमस्कार पण घेणार, नंतर हातापायचे सूक्ष्म व्यायाम घेणार, नंतर 12 आसन घेणार, 8 प्राणायाम घेणार आणि सगळ्याचा काय उपयोग होणार? 1 तासात किती होणार? 1 तासामध्ये एवढं घ्यायची अपेक्षा नाही आहे. हे लोकांना पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करतोय. म्हणजे या स्वामीजींच्या आदेशाप्रमाणे मी प्रयत्न करतोय की बाबा रे, तुम्ही जे धावत योग साधना करताय त्याचा आपल्याला इफेक्ट होणार नाहीये आणि त्याच्यामुळे आपल्याकडे लोक आकर्षित होणार नाही. जरा बघा, माझी गॅरंटी, मी माझा क्लास चालवतो तिथं मी सर्वांना गॅरंटी देतो, तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे मोजक्या क्रिया केल्या
की तुम्ही 3 महिन्यापासून 6 महिन्यापासून 9 महिने आणि जास्तीत जास्त 12 महिन्यामध्ये औषधमुक्त, डॉक्टरमुक्त आणि खर्चमुक्त होणार आहे. मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. समजलं? आज आपलं वर्षानुवर्ष योग करतायत, मग ते त्या वलकटी अडकवली, रस्त्याने जायला मजा येते आपली. कुठे गेला होता योगाला? कुठे गेला योगा? मग काय झालं तुमचं? डायबिटीस काय म्हणतोय आता? गोळ्या चालू आहे. मग योगाने काय केलं? काय नाही, आपलं जातो, ते सांगतात त्याप्रमाणे करतो. हे उपयोगी नाही. म्हणून आपल्या योग क्लासमध्ये लोक फारसे आकर्षित होत नाहीयेत. त्यांना रिझल्ट मिळाला पाहिजे. मी सर्वांचा फॉर्म भरून घेतो, आल्याबरोबर पहिल्या दिवशी त्याचा फॉर्म भरून घेतो आणि त्याने काय समस्या आहे ती लिहून घेतो त्याच्यावर, आणि लगेच 3 महिन्यांनी विचारतो तुम्हाला काय फायदा झाला. काय फायदा झाला? फायदा झालाच पाहिजे असाच योग करायचा आहे. उगाच आपलं हातापायचे सूक्ष्म व्यायाम, योगिक जॉगिंग, सूर्यनमस्कार, 8 प्राणायाम, 12 आसन असं नाही करायचं. मोजकी आसनं करायची, 12 आसनपैकी 3च आसन करायची, पण ती जास्त वेळ करायची. म्हणजे तुम्ही आता समजा मर्कट आसन घेतलं. आता बघा, ज्याचं पोट एवढं मोठं आहे, माझं 103 किलो वजन होतं वयाच्या 50ला, एवढं पोट होतं. मग मी कपालभाती कसं काय करणार? कपालभातीला पोट हलतच नाही. मग मर्कट आसन काय करायला सांगणार? म्हणजे ज्याचं पोट मोठं आहे आणि त्याचं पाचन, आणि आपलं उद्दिष्ट काय आहे आता समजलं सर्वांना. योग साधनेमधून काय उद्दिष्ट प्राप्त करायचे आहे? पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य करायचे. मग आता त्याला कपालभाती करता येणार नाही, मग आपण त्याला मर्कट आसन, बघा मर्कट आसन, कंद्रासन, लक्ष द्या, मर्कट आसन, कंद्रासन आणि भुजंगासन करायला लावायचं. पण ते जास्त करायचं आहे, हे लक्षात ठेवा. 12ची 12 आसनं नाही घ्यायची. लोक काय करू शकतात? आता आपण पाहिलं की वक्रासन किती लोकांनी केलं, मी बघितलं कसं केलं. असं केलं, काय उपयोग त्याचा? अहो, हा हात इथं नाही आहे, तो असा येऊन इथं आला पाहिजे. कुणाचा तरी आला का? मग त्याच्यात वेळ कशाला घालवता? वेळ घालवू नका. तुमचा पण घालवू नका आणि साधकाचा पण घालवू नका. सरळ मर्कटासन करायला सांगा. मर्कटासन सर्व करतील काय? पाठीवर झोपायचंय आणि गुडघे इकडे तिकडे करायचं. चल, तेवढं तर करू शकतात की नाही सगळे? बरोबर ना? म्हणजे म्हणून आपण माझे घड्याळ हे 45 वर्षाचं आहे, ते फुटेल म्हणून. ही घडी 45 वर्ष माझ्या बरोबर आहे. ही अशीच आहे, बिनपट्ट्याची. माझी खूण होती, मी ऑफिसमध्ये आहे का नाही, केबिनचा दरवाजा उघडून पाहायचं, फक्त घड्याळ टेबलवर आहे का बघायचं, म्हणजे उपद्रव आहे. कारण हे घड्याळ जर मी मुलुंडला राहतो आणि मस्जिदला नोकरीला होतो, अकाउंट्स ऑफिसर, M.Com नंतर मी अकाउंट्स ऑफिसर म्हणून जॉईन केलं स्टॅट्युटरी बॉडीमध्ये. तर ते तिथे 15-20 हजार कामगार आहेत. तिथे अकाउंट्स ऑफिसर म्हणून काम केलं. मग बरेच लोक यायचे, मग ते दरवाजा, त्यांना एक खूण होती, दरवाजा उघडून बघितलं, घड्याळ टेबलवर आहे म्हणजे पोपटराव आहेत. तर ते त्याच्यामुळे मी ते सांभाळलंय घड्याळ असं आतापर्यंत. तर आता बघा, आपल्याला समजलं की आपल्या ज्या आता बॉडी सेल्स आहेत त्या कॅरेक्टरलेस आहेत, हे तर मान्य आहे. कारण आपण आजारी पडतोय म्हणजे सेल्स कॅरेक्टरलेस आहेत. मग त्यांना कॅरेक्टरमध्ये आणण्यासाठी आपल्याला पाचन तंत्र आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य करायचं, बरोबर? तर त्याच्यासाठी आपल्याला स्वामीजींनी वेगवेगळ्या प्रक्रिया दिलेल्या आहेत. तर त्याच्यापैकी नेमक्या कोणत्या क्रिया कराव्यात? तर जो सडपातळ व्यक्ती आहे, म्हणजे बऱ्यापैकी बॉडी शरीराचा आकार सुंदर सुडल आकर्षक आहे, त्यांनी कपालभाती अनुलोम विलोम करावं, बरोबर? आता ज्याचा मोठा घेर आहे, दिल्लीचे मंत्री सगळे खाऊन फुगले, म्हणजे कोणाचा कमरा झालाय, कोणाचा हॉल झालाय,
मग त्यांना काही कपालभाती करता येणार. मग त्यांनी काय करायचं, मर्कटासन करायचं, कंद्रासन करायचं, भुजंगासन करायचं, त्याच्यामुळे त्यांचं आरोग्य चांगलं होतं. तर आता आपण थोडासा फक्त सूक्ष्म व्यायाम करू. आता कोणी कोणी हालचाल करायला लागली की नाही, आपण सूक्ष्म व्यायाम करूया थोडासा, बराबर थोडे थोडे करू. बघा, सूक्ष्म व्यायामची प्रत्येक क्रिया 10 ते 15 वेळा करायची. बघा लक्षात घ्या, 10 ते 15 वेळा करायची प्रत्येक क्रिया. आणि ती क्रिया करत असताना दीर्घ श्वसन करायचे, दीर्घ श्वसन करायचे. आणि ह्या तुम्ही हातापायाचे सूक्ष्म व्यायाम जरी केला तरी आपलं पाचन तंत्र आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य होणार आहे आणि आपण सामान्य आरोग्य पूर्णपणे आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणजे आता तुम्हाला लक्षात येईल किंवा जसा पुढचा साधक आहे किंवा जसा पेशंट आहे, आजारी माणूस आहे, त्याला आपण काय सांगावं, काय करावं. नाही, योगाला ये, आम्ही सगळे करतो तशाप्रमाणे करत राहा. मग ते सूर्यनमस्कार करतात, दंड बैठका करतात, मग तो 50चा आहे, 60चा आहे का 70चा आहे ते आम्ही काही बघत नाही. सगळ्यांबरोबर आपलं ते मोडकं तोडकं करत राहतात. आसनं पण मोडकी तोडकी करतात आणि मग त्यांना काही फायदा मिळत नाही. त्याच्यामुळे 4-6 महिने येतो आणि मग बंद. म्हणजे असा क्लास सुरू केला की 50-60 लोक अगदी प्रचार प्रसार करून 50-60 लोक येतात क्लासला. आणि महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिन्याच्या शेवटी उगाच आपलं 5-7 लोक बसलेले असतात, है की नाही. ते पण कसे, सिनियर सिटीजन. आणि ते पण का बसतात माहितीये, सुना घरी बसू देत नाही. हां, सांगतात त्या बाबा रामदेवचा फुकटचा क्लास चालला, तिकडे जाऊन बस, हिथं नको खिटखिट कर. बरोबर ना. तर असे क्लास चालवून पूज्य गुरुदेवची जे स्वप्न आहे, संपूर्ण भारतीयांना आरोग्य संपन्न बनवायचे. आरोग्य संपन्न आणि दवामुक्त, डॉक्टरमुक्त आणि खर्चमुक्त असं बनवायचे. आता मी 25 वर्षामध्ये माझ्या आरोग्यावर 1 पैसा खर्च केलेला नाही. एकाही डॉक्टरला भेटलेलो नाही. डॉक्टरच माझ्याकडे येतात आणि त्याला मी काय सांगतो, तो जर मोठा असेल तर त्याला मर्कटासन करायला सांगतो, भुजंगासन करायला सांगतो, कंद्रासन करायला सांगतो. सडपातळ असेल तर त्याला सांगतो कपालभाती कर, अनुलोम विलोम कर. ह्या कपालभाती आणि अनुलोम विलोम करून माझे स्वतःचे सगळे आजार बरे झाले. पहिल्यांदा मी मर्कटासन केलं, कंद्रासन केलं, त्यामुळं पोट खाली गेलं आणि मग मी कपालभाती करायला सुरुवात केली. आणि आज मला कोणत्याही प्रकारचा, इव्हन माझा 8वी इयत्तेमध्ये चष्मा होता, तो चष्मा सुद्धा गेला. आणि आता पुढे 50 वर्ष चष्मा येणार नाही मला, ही गॅरंटी आहे. म्हणजे आपण जेव्हा योग करतो तेव्हा आपल्याला ह्या गॅरंटी देता आल्या पाहिजेत, स्वतःबद्दलही असल्या पाहिजेत आणि दुसऱ्याला पण असले पाहिजे. तर आता आपण थोडासा सूक्ष्म व्यायाम करू. केवळ सूक्ष्म व्यायाम जरी आपण घरी केला तरी सुद्धा आपल्या आरोग्यामध्ये काहीही बिघाड होत नाही आणि झालेला बिघाड आपला बरा होतो. चला, असा दोन्ही पायामध्ये सहजपणे अगदी अशा हालचाल करायची. ज्याला करता येईल त्यांनी करा, बाकीच्यांनी कपालभाती करत बसा. हे पहा, असं की 10-15 वेळा प्रत्येक क्रिया करायची. आता आपल्याकडे एवढा वेळ नाही. दोन्ही पंजे एकत्र करून असे गोल गोल ठेवायचे असं, आणि तेव्हा दीर्घ श्वसन करायचे असं. आणि मग 10-15 वेळ झाली असं समजा. नाहीतर तुम्ही म्हणाल की तुम्ही तर म्हणला 10-15 वेळ, 10-15 वेळ करत बसलो आपण प्रत्येक क्रिया तर आपला वेळ खतम होईल. चला, पंजे आगे पुढे मागे करायचे, पंजे पुढे पाडले असं. आता बोट टाईट करायचे, बोट टाईट करायचे. थोडं थोडं करूया. आता गुडघ्यासाठी, आता माझे दोन्ही गुडघे गेले होते. आता मी 76ला 10 माळ्याची बिल्डिंग धावून चढतो. ऑपरेशन केलं नाही, कार्टिलेज बरोबर झालं. होतात हे सगळे. 99% ऑपरेशनची गरज नाही शरीरामध्ये. तोडफोड अलाउड नाही आहे. परमेश्वरानं 1 पीस दिलेला आहे. 100 वर्ष बिगर ऑइलिंगचं वापरा आणि 1 पीस परत द्या, अशी भगवान परमेश्वराची इच्छा आहे. इंटरनल चेंजेस अलाउड नाही. आता गुडघ्याची वाटी अशी अंगठ्याने गोल गोल फिरवायची, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. आता माझे कार्टिलेज एकदम मजबूत झाले, काही होणार नाही आणखी 50 वर्ष. उगाच आपल्या डोक्यावर गुडघे दुखतायत, कंबर दुखते, हे दुखते, ते दुखते, काही नाही. थोडी सायकलिंग करायची.
दुसरा पाय. आकडण ही बिमारी आहे, ब्लड सर्क्युलेशन होणार नाही. तिथे जॉईंट्समध्ये आकडण आहे, ब्लड सर्क्युलेशन होणार आणि पुढचा अंग खराब होणार. आता हिप जॉईंट मजबूत असले पाहिजे, स्ट्रॉंग असले पाहिजे आणि फ्लेक्झिबल असले पाहिजे आणि त्याच्यामध्ये चपलता असली पाहिजे. हे बघा, छातीपर्यंत येत आहे का? पण असे असे करतात. मग चला असे असेच करू. चला दोन्ही हाताने पंजा पकडा आणि मग झुला द्यायची. मी जेव्हा 2000ला सुरुवात केली वयाच्या 50ला आणि 2005ला बरा झालो, जेव्हा मला डोक्यात आलं की आपण कोणाला तरी सांगितलं पाहिजे. मग माझ्या डोक्यात आलं, मी स्वतःच्या गाडीने जायचो ना मुलुंड ते मस्जिद. दुसरा डोक्यात आलं की हा जे ट्रॅफिक हवालदार आहेत ना त्याला शिकवूया. मग तो ट्रॅफिक हवालदार दिसला की गाडी उभी करायची आणि त्याला कपालभाती शिकवायची आणि मरकट आसन दाखवायचे उभे उभे. रोज 5 जाताना 5 आणि येताना 5 करायचे आणि रोज वेगळ्या रोडने जायचं. पण मग खूप मजा यायची. मुंबईतले सगळे हवालदार पूर्ण केले गल्ली बोळामध्ये जिथे उभे होते. तेव्हा बऱ्याच हवालदारांचा फिटनेस अलाउन्स वाढला. 200 लोकांना मिळत होतं, तो 2000 लोकांना मिळायला लागला. कमिशनरला वाटलं की काहीतरी गडबड होते, म्हणजे फिटनेस म्हणजे असंच काहीतरी सर्टिफाय करून कोणीतरी देते पैसे घेऊन, त्याच्यामुळे 2000. ते नवीन झालेले त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं आम्हाला पोपटराव भेटले. तेव्हा आमचं पोट गेलं. तर म्हणले तू कोण पोपटराव, त्याला बोलवणार. कमिशनरनं मला बोलावून घेतलं. पहिल्यांदा थोडं झापलं. मला म्हणले काय चालवलं तुम्ही, आमच्या पैशाचं बजेट कवर म्हणलं. 200च्या जागेवर 2000 लोकांना आता अलाउन्स द्यावा लागतो, फिटनेस अलाउन्स. मग नंतर ते म्हणले मी मजा केली, चांगलं काम केलं, उलट सत्कार केला आणि संपूर्ण मुंबईच्या पोलीस स्टेशनला पत्र देऊन टाकलं की हे पोपटराव आले की त्याच्याकडनं योग शिका, फुकट शिकवतो, त्याला काही द्यायला घ्यायला लागलं. तेव्हापासून मी सर्वांना शिकवतो आणि सोप्या सोप्या क्रिया. याच्यानंतर दिल्ली सरकारवर थोडा प्रेशर द्यायचं, दबाव टाकायचा असा. किती सोप्या सोप्या क्रिया आहे. आता एक क्रिया मी अवघड करून दाखवतो, पण ती तुम्ही करायची नाही, म्हणजे ती पुढे तुम्ही करू शकाल. असं संपूर्ण शरीराचा व्यायाम होतोय. आपल्या मेरुदंडाचा व्यायाम होतोय, हार्ट ऑफ लंगचा व्यायाम होतोय, पोटाच्या सर्व अंगाचा, कमरेचा होतोय, कमरेचा व्यायाम होतोय, संपूर्ण शरीराचा व्यायाम होतोय. पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन एकाच क्रियेमध्ये होतं. पोटाच्या सगळ्या अंगाचा व्यायाम होतोय, गुडघ्यांचा व्यायाम होतोय. असं कुठलंही अंग वाचत नाही असं जेव्हा आपण करतो. पण हे नंतरच्या स्टेजमध्ये करायचं. मी सुद्धा अगोदर नाही करत होतो, कारण होत नव्हतं, कारण 103 किलो वजन होतं माझं, त्याच्यामुळे होत नव्हतं. पुढे पुढे होईल, पुढे पुढे सर्वांना. हां, ह्याच्यानंतरची क्रिया सर्वांनी करायची. काय करायचंय असं. बघा कसं संपूर्ण शरीराचा व्यायाम होतोय की नाही. बस आता 15-15 वेळा क्रिया करायची. बरोबर. आता स्थित कोण असं असं कमरचा कमरा झालेला आहे, कोणाकोणाचा हॉल झालेला आहे, त्यांनी 500 वेळा करायचं.
ज्याचा हॉल झालेला आहे त्यांनी 500 वेळा करायचे. कमरा झाला असेल त्यांनी 100 वेळा करायचे. नॉर्मल असेल त्यांनी 25 वेळा करायचे. बघा पोटाचा व्यायाम होतोय की नाही? पोटाचा व्यायाम होतोय की नाही? कमर बलवान होणार, मेरुदंडाचा व्यायाम होतोय. थांबूया. आता बटरफ्लाय. ही बटरफ्लाय इतकी प्रभावी आहे की बटरफ्लाय केल्यावर आपली इम्युनिटी स्ट्रॉंग राहते. कुठलंही काही आपल्याला वेगळं बाहेरून गोळ्या औषध घ्यायची गरज नाही इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवण्यासाठी. केवळ हे बटरफ्लाय आहे ना 500 वेळा करायची. बघा आता काय होते, असं असं होतं. असं व्हायला पाहिजे. आणि मग असं झालं. ते नंतर जरा स्लिम अँड ट्रिम झाल्यावर थोडा वेळ असं केलं, पुन्हा असं करायचं आणि मग असं करायचं. असंच पाय ठेवायचे. बस. आता बघा आपल्याला ज्या धरतीनं सर्व काही देऊन पालन पोषण केलं तिला एकदा अशाच परिस्थितीत नमस्कार होतोय का? बघा बघा. ज्यादा तर होत नाही. आता बघा माझ्याकडे असं झालं पाहिजे. जिने आपल्याला सर्व दिलं तिला नमस्कार सुद्धा करू शकत नाही. बघा असं आकडणचं नाम दुसरं बिमारी आहे. आकडण असली की ब्लड सर्क्युलेशन होणार नाही. दिल्लीचा माल गल्लीतच जाणारच. बघा असं याच्यावर आपण असं बसू शकतो असं. आणि आता बघा आपल्या स्वतःला तरी उचलता आलं पाहिजे आपल्याला. आता असं दंडासन बसून नका पाय पासून बघा बघा अगोदर बघा हे बघा असं उचलायचं. बघा आता बघा बघा बरं जाऊ द्या. नंतर ये आणि पद्मासन करायचं असं करा. हात नाही लावायचा. इकडे बघा हे बघा मी कुठे हात लावतोय बघा. अगदी सोपं आहे. आणि असं स्वतःला उचलायचं. बारीक व्हायला नाही. चला आता हाताचा थोडासा करूया. माझ्याकडे फेसबुकवर हजारो लोक बघत असतात म्हणून मी लाईव्ह करतो. युट्यूबवर पण पोपटराव कदम टाकायचं आणि बघत बसायचं घरच्याकडे. हे हात आहे ना आपला तर पंजा आहे ना हा स्विच बोर्ड आहे. स्विच बोर्ड आणि आपल्या शरीराचे सर्व स्विच या ह्याच्यावर आहेत. स्विच त्याच्यामुळं ह्या जादा करायचा आहे. केवळ तुम्ही असं जरी केलं रोज भरपूर तरी सुद्धा आरोग्याचे बरेचसे प्रॉब्लेम निघून जातात. हे स्विच बोर्ड आहे. मेमरी स्ट्रॉंग राहील. 100 वेळा जरी केलं ना तरी मेमरी शेवटपर्यंत मेमरी लॉस होणार नाही. मी गॅरंटी देतो. 100 वेळा केलं तर मेमरी लॉस होते की नाही. आता घरातल्या माणसाला पण ओळखत नाही कोण तुम्ही इकडे काय करताय असं होतं की नाही. अंगठ्या हात घेऊन असं गोल गोल फिरवायचं. आता थोडं थोडं आपण 10-15 वेळा करायची पण आपल्याला एवढा वेळ नाही. चला बाजूला
मग असा जरा पंजे दूर ठेवायचे, हाता अंगापासून दूर ठेवायचे. बस. काही लोक काय करतात, असे काम भागणार नाही, जरा दूर ठेवायला पाहिजे. असं. चल आता संपूर्ण व्यायाम होणार आहे. पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन मध्ये काही 1% बी बिघाड राहणार नाही. पाचन, शोषण आणि विसर्जन योग्य प्रकारे झालं की आपलं पोट साफ होणार आहे आणि कुठल्याही प्रकारचा आजार खाली म्हणजे गुढघ्यावर ठेवा. दोन्ही हात उपर. अगदी श्वास भरत एका साईडला, पुरा उलट्या साईडला पुरा ताण बसला पाहिजे. उगाच आपला असं करायचं नाही. श्वास सोडायचा, वरती यायचं, पुन्हा श्वास भरत दुसऱ्या साईडला, पूर्ण ताण द्यायचा. 10-15 वेळा, 25 वेळा, 30 वेळा, 50 वेळा असं करायचं. विश्राम होतोय की नाही संपूर्ण शरीराचा व्यायाम. कशाला पाहिजे जॉगिंग, कशाला पाहिजे दंड बैठक, त्या होतही नाही. आणि तुम्हाला सांगतो 50च्या पर्यंत आपले गुडघ्याचे जे कार्टिलेज आहेत ते कमकुवत होत झालेले असतात. त्याच्यानंतर तुम्ही जर त्यांना योगिक जॉगिंग, सूर्यनमस्कार असे काही प्रकार करायला लावले तर ते गुडघेदुखी आणखीन वाढत जाते. मग ते क्लास सोडून देतात. आपण आता जे हे करतोय हे सहजपणे गुडघ्यावर प्रेशर न येतं. आता आपल्याला असे हात ठेवायचे आणि श्वास भरत एक दुसऱ्याच्या विरुद्ध दाब द्यायचा. डोकं पाठीमागे दाबायचे आणि पंजे पुढे दाबायचे श्वास भरून 3 वेळा. पुढून दुसऱ्या परत. आता यानंतर मानेचा चेंज असं लेफ्ट राईट 10-15 वेळा प्रत्येक क्रिया करायची. आता वर खाली. आता रोटेट करायचे, गोल गोल फिरवायचे. ठीक आहे. आता याच्यानंतर डोळ्याचा बघा. आपण सकाळी अंथरुणावर उठल्याबरोबर आपला जो सलाइवा आहे, सलाइवा असा सलाइवा डोळ्याच्या आत लावायचा आहे. काजळ लावतो तसा सलाइवा जो आहे आपला लाल, दुनियामध्ये सर्वात बेस्ट आय ड्रॉप आहे. असं आय ड्रॉप अजूनपर्यंत जगामध्ये कोणी बनवू शकलेलं नाहीये. इतकं शक्तिशाली आपल्याकडेच आहे. असं आतमध्ये लावायचं, दोन्ही डोळ्यात आतमध्ये लावायचं, काजळ लावतो तसं. आणि आंघोळीला गेल्यावर तोंडामध्ये पाणी भरायचं, पूर्ण तोंडात पाणी भरायचं आणि उघड्या डोळ्यावर असे पाण्याचे चपकारे मारायचे, असे 10, 20, 25 वेळा मारायचे. आणि मग हा व्यायाम करायचा डोळ्याचा. चष्मा जीवनभर येणार नाही, मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. पण किती डोळ्यासाठी प्रयत्न करतात की नाही लोक, या डॉक्टरकडे, त्या डॉक्टरकडे, या डॉक्टरकडे, त्या. हे केवळ अज्ञानामुळे आहे. परमेश्वरानं सर्व काही आपल्याकडे दिलेलं आहे, पण त्याचा आपण उपयोग करत. आणि मग हा सूक्ष्म व्यायाम करायचा आहे. मला 8वी कक्षामध्ये चष्मा होता. डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे नंबर वाढत जाईल असं सांगतात की नाही डॉक्टर. हळूहळू वय वाढेल तसा नंबर वाढत जाईल.
माझा पण गेला नंबर वाढत, मोठा नंबर झाला आणि आता तो चष्माच निघून गेला. कारण मला नंतर मी योग साधना करू लागलो, कपालभाती, अनुलोम विलोम भरपूर करू लागलो आणि मग मला त्या चष्म्यानं दिसेनाच झाला. मग तो चष्मा काढल्यावर चांगलं दिसायला लागलं, मग चष्मा फेकून दिला. म्हणजे हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. मी स्वतः माझ्याकडं ते चष्मे अजून आहेत, म्हणजे जुने चष्मे अजून आहेत माझ्याकडं. त्या चष्म्यानं आता मला दिसत नाही आहे, पण चष्मा काढल्यावर मला चांगलं दिसतं. आणि मग हा डोळ्याचा व्यायाम करायचा छोटासा. डोळे लेफ्टला ताणायचे, जास्तीत जास्त लेफ्टला बघायला प्रयत्न करायचा. नंतर मग राईटला बघायचा प्रयत्न करायचा, फक्त जास्त राईटला बघायचा प्रयत्न करायचा. असं लेफ्ट राईट करायचं, थोडं ताणून बघायचं तिकडे. डोळ्याला बुबुळानं ताण द्यायचंय असं. हे 10-15 वेळा करायचं. नंतर वर खाली वरच्या साईडला थोडा ताण द्यायचा आहे. खाली आपण नेहमीच बघतो. मग असं तिरकस बघायचं, हात करायची गरज नाही कोणाला. मग इकडे बघायचं, उलट 10-15 वेळा असं केल्यानंतर पुन्हा या साईडला असं, आणि त्याच्यानंतर गोल गोल फिरवायचं आहे असं. बस एवढं बघा. आणि याच्यातून जरी आपल्याला पाचन ठीक झालं आणि तरी सुद्धा काही समस्या आली तर ती काळजी करायची गरज नाही आहे. एकतर येतच नाही. कारण काय की आपल्या शरीराला जी पोषक तत्व लागतात ती लाळेतून निर्माण करण्याची व्यवस्था दिलेली आहे. लाळेतून निर्माण करण्याची प्रत्येक आपल्याला जे लागणारं पोषक तत्व, संपूर्ण शरीराला वेगवेगळी पोषक तत्व लागतात, तर ती सर्व तयार करण्याची सोय परमेश्वरानं आपल्या लाळेमध्ये दिलेली आहे. म्हणून आपल्याला अन्न चावून खाल्लं पाहिजे, लाळेचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे. आणि ती तत्व लाळेमध्ये सर्व प्रकारची तत्व आहेत. आपल्या शरीराला जी आवश्यक आहेत, जीवनभर डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत आपले सर्व अंग प्रत्यंग चांगल्या प्रकारे कार्य करतील, त्यासाठी कोणतं पोषक तत्व आवश्यक आहे ते बनवण्याची व्यवस्था लाळेमध्ये आहे. लाळेचा अन्न म्हणजे आपण जेवण करताना अन्न चावून खाल्लं तर ते सर्व व्यवस्था परमेश्वराची जी आहे ती योग्य प्रकारे कार्य करते. आणि चुकीनं जरी विषारी पदार्थ त्याच्यामध्ये आला असेल तर ती लाळ त्याला न्यूट्रलाइज करते. आपल्याला काळजी करायची गरज नाही आहे. अन्न पवित्र अमृता समान बनून जातं, पण ते कधी अन्न चावून खाल्ल्यावर आपल्याला नेहमी सांगितलं एक घास 32 वेळा चावावा, पण तो का चावावा हे कोणी सांगितलं नाही. त्याच्यामुळे कोणी तसं काही प्रयत्न करत नाही. एक घास 32 वेळा चावून खाणं किंबहुना त्याहीपेक्षा जास्त वेळ चावून खाल्ला तर खऱ्या अर्थानं त्याचं पाचन आपल्या शरीरात होतं. आपल्याला काही माहिती आहे का की आपल्या अन्नद्रव्यामध्ये जे पोषक तत्व आहे, अन्नद्रव्यामध्ये दुधामध्ये, पाण्यामध्ये, भाजी भाकरीमध्ये जे काही आपण पदार्थ खातो त्या प्रत्येक पदार्थामध्ये जे काही पोषक तत्व आहे ते अतिसूक्ष्म पेटीमध्ये परमेश्वरानं सुरक्षित ठेवलेलं आहे. ती पेटी तुटल्याशिवाय ते अन्नद्रव्य आपल्या पोटामध्ये कार्य करू शकत नाही, त्याचं पाचन पण होऊ शकत नाही. आप भले 2-2 घंटा कपालभाती करो, 2-2 घंटा जरी कपालभाती केली तरी सुद्धा पेटी तशीच्या तशी जर पोटात गेली तर ती तशीच्या तशी टॉयलेटमध्ये जाते. आणि मग माता भगिनी काय बोलतात, मुलगा खातो तर 2-2 माणसाचं, पण त्याच्या अंगालाच लागत नाहीये. मग तो असा एक्सरे मशीन सारखा दिसतो. खातो 2 माणसाचा, जेवाय बसला की त्याला थांबवायला लागतो, पण तरी सुद्धा तो असा आहे. काच आता तुम्हाला समजेल का ते मी सांगितल्यावर. त्या अन्नद्रव्यामध्ये जी पोषक तत्व आहे ते अतिसूक्ष्म पेटीमध्ये परमेश्वरानं सुरक्षित ठेवली आहे आणि ती मजबूत पेटी आहे.
इवन पाण्यामध्ये सुद्धा पाणी म्हणा तुम्ही एवढं पातळ आहे, पण त्याच्यात आणखी अति सूक्ष्म पेटी कशी आहे, ती परमेश्वराची व्यवस्था आहे. दुधामध्ये सुद्धा आहे, ज्यूसमध्ये सुद्धा आहे. ती पेटी तुटल्याशिवाय तो ज्यूस किंवा तो दूध किंवा पाणी आपल्या शरीरामध्ये कामी येत नाही. आता बघा, दुधामध्ये तूप आहे की नाही? दुधामध्ये तूप आहे, पण ते तूप अति सूक्ष्म पेटीमध्ये सुरक्षित ठेवलंय परमेश्वरानं. म्हणून तुम्ही दूध घेऊन रवीनं घुसळत बसला दिवसभर, तूप बाहेर येईल का? येईल का बाहेर तूप? म्हणजे पेटीमध्ये पॅक आहे, ती पेटी तुटली नाही आहे. तोपर्यंत पेटी तुटली नाही तोपर्यंत ते घी बाहेर तूप बाहेर येत नाही आहे. मग ते तूप बाहेर येण्यासाठी, पेटी तोडण्याचं काम करण्यासाठी आपण त्या दुधाला दह्यामध्ये रूपांतर करतो. काय करतो? दह्यामध्ये रूपांतर करतो. म्हणजे त्या पेट्या सगळ्या तुटल्या आणि तूप जे आहे ते ओपन झालं, म्हणजे पेटीच्या बाहेर आलं. आणि मग ते दही आपण रवीनं घुसळल्यावर लोणी रूपाने आपल्याला तूप प्राप्त होतं. तोपर्यंत नाही. दूध घेऊन तुम्ही दिवसभर घुसळत बसला तर संध्याकाळपर्यंत कदाचित दूध नाशेल, फुटेल, पण ते तूप बाहेर येणार नाही. तूप बाहेर येण्यासाठी त्या दुधामध्ये ज्या अतिसूक्ष्म पेट्या आहेत त्या पेट्या तुटल्या पाहिजेत. त्याच्यासाठी आपण दह्यात रूपांतर करतो. तेच काम आपल्या अन्नद्रव्याच्या पेट्या तोडायचं काम पूर्ण मोनोपॉली कोणाची आहे माहिती आहे? लाळेची आहे. लाळ आहे ना, लाळ, तिचा उपयोग केल्याशिवाय पेटी तुटत नाही. तुम्ही कुठल्याही प्रकारचं जगात औषध नाही पेटी तोडण्याचं. पेटी तोडण्यासाठी जगात कुठेही औषध बनलेलं नाही. किंबहुना पोटात सुद्धा ती पेटी तोडण्याचं काम होत नाही. म्हणून ती पेटी जर आपण न बराबर, आपण वडापाव खाताना बघतो ना, 2 मिनिटात वडापाव आत गेला, ते पोटामध्ये पचनक्रिया होत नाही, ते सडतं, त्याची दूषित द्रव्य तयार होतात आणि ती दूषित द्रव्य आपल्या रक्ताच्या माध्यमातून आपल्या शरीराला सप्लाय होतात. आणि मग आपल्या वेगवेगळ्या अंगामध्ये ती दूषित पदार्थ गेल्यामुळे वेगवेगळ्या अंगामध्ये आजार निर्माण होतात. त्याचं कार्य बरोबर होत नाही. म्हणून आपल्याला अन्न चावून खाल्लं पाहिजे, लाळेचा पूर्ण उपयोग केला पाहिजे आणि त्या पेट्या सर्व तुटल्या पाहिजेत. लक्षात आलं? म्हणजे पेट्या तुटल्याशिवाय आपलं अन्न जो आपण खातोय ते पोटामध्ये पचण्याच्या स्थितीला जात नाहीये. म्हणून ते 2-2 माणसाचं खाल्लं तरी तो कडकात राहतो, कारण पेट्या तशाच जातात. भराभर जेवायचं नाही. एक वेळचं जेवण घ्यायला अर्धा तास तरी लागला पाहिजे. अन्न चावून खाल्लं पाहिजे, लाळेचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे, तर ते अन्न आपल्या पोटामध्ये पचलं जाईल आणि आपल्या शरीराला त्याचा उपयोग होईल. म्हणजे दूषित पदार्थ तयार होणार नाही, योग्य पदार्थ योग्य तत्व तयार होतील आणि आपल्या शरीरामध्ये योग्य प्रकारचं पोषण मिळाल्यामुळे आपल्या 37 ट्रिलियन सेल्स, त्यांचं स्ट्रक्चर आणि कॅरेक्टर जे बिघडलेलं आहे ते आपल्या मूळ कॅरेक्टरमध्ये येतील. स्ट्रक्चर आणि कॅरेक्टर बिघडलेलं आहे तर आपल्याला पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य करून आपल्या सर्व सेल्सला त्याचं स्ट्रक्चर आणि कॅरेक्टर ठीक करायचे आणि त्याच्यासाठी आपल्याला पाचन स्वस्थ असलं पाहिजे. पहिली गोष्ट पाचन स्वस्थ पाहिजे आणि दुसरी गोष्ट ब्लड सर्क्युलेशन योग्य पाहिजे. सर्वांना पटकन सांगता आलं पाहिजे. आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला 2च गोष्टीची आवश्यकता आहे. पाचन ठीक पाहिजे आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य. मग मात्र आपल्या शरीरामध्ये आजार होऊ शकत नाही. फक्त पाचन ठीक होण्यासाठी आपण आता सूक्ष्म व्यायाम केला, तुम्हाला पटलं की नाही? सूक्ष्म व्यायाम केला तर संपूर्ण शरीराचा व्यायाम होतोय, पोटाचा पण व्यायाम होतोय, त्याच्यामुळं आपलं पाचन ठीक होणार आहे. पण त्याबरोबर अन्न चावून खाण्याला पर्याय नाही. अन्न चावून खाण्याला पर्याय नाही, ऑप्शन नाही. अन्न चावूनच खाल्लं पाहिजे. त्याला जगाच्या पाठीवर कुठेही औषध तयार नाही. पाचन ठीक व्हायचं असेल तर अन्न चावून खाल्लं पाहिजे. आणि आता आपण जो सूक्ष्म व्यायाम केला त्या सूक्ष्म व्यायामाद्वारे आपलं पाचन बी ठीक होईल आणि ब्लड सर्क्युलेशन पण ठीक होईल. आपल्या शरीरामध्ये कोणताही आजार होणार नाही. किती सोपं आहे. आरोग्य संपन्न राहणं फार सोपं आहे. रोगी बनणं फार खर्चिक आहे. समजलं काय? त्याच्यासाठी चुकीचे पदार्थ आणून खाल्ले पाहिजेत ना.
पिझ्झा बर्गर हे ते चाव म्याव वगैरे काहीतरी असं खाल्लं पाहिजे ना. त्याचे म्हणजे अनवॉन्टेड किंवा इनडायजेस्टिबल जे डायजेस्ट होत नाही आहेत असे पदार्थ पैशांशिवाय मिळणार आहेत का? भाजी भाकरीला जास्त पैसे लागत नाहीत. आता तर बघा ना, सरकारने ती योजना काढली आहे, त्याच्यात 10-10 किलो 15-15 किलो धान्य फुकटच मिळते. कुणाकुणाला मिळते? हातवर करावं, मला पण मिळते. तुमच्यात कुणी नाही आहे दारिद्र्य? मी आहे बाबा, मला मिळते. कारण मला काही पगार नाही, स्वामीजी काय पगार वगैरे काही देत नाही. बरं, मला कामधंदा काही नाही, उद्योगधंदा काही नाही, त्याच्यामुळे मी दारिद्र्य रेषेच्या खाली असल्यामुळे मला रेशन कार्डवर 15 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ मिळतात फुकट, पैसे नाही द्यायला. म्हणजे बघा सरकारने व्यवस्था केली आहे ना. तर मला खरंच मिळतात, म्हणजे खोटं नाही सांगत. कारण माझं काही उत्पन्नच नाही, माझं उत्पन्न कुठलंच नाही आहे. माझं काही नोकरी धंदा वगैरे सर्व आता संपलं. 76ला काही नोकरी नाही, काही नाही. आणि मला कुठं काम करण्याची इच्छा पण नाही आहे. जिथं जाईल तिथं जेवायला घालतात, शिकवाय म्हणजे तुम्ही घालावी अशी इच्छा नाही. कारण ती व्यवस्था स्वामीजींनी केलेली आहे. जसे पोलीस कमिशनरने सर्व मुंबईच्या पोलीस स्टेशनमध्ये लेटर देऊन माझा प्रचार ऑलरेडी केला. आणि मग आमचे जे प्रमुख आहेत मुंबईचे आदरणीय सुरेश यादवजी, त्यांनी मला बोलावून घेतलं आणि स्वामीजींच्या पुढं उभं केलं. म्हणजे हा माणूस 7 वर्ष झालं पोलिसांना रस्त्यावर योग शिकवतो. आणि सगळे पोलीस एकदम म्हणजे मॅक्झिमम पोलीस कपालभाती करू लागले, कोणी मर्कटासन करू लागलं. त्याच्यामुळे त्यांची पोटं कमी झाली, त्यांचा भत्ता वाढला. म्हणून कमिशनरने सत्कार केला. जेव्हा मग स्वामीजींनी सांगितलं की तुम्ही काय करा, यांनाच मुंबईचं योग प्रचार प्रसारक म्हणून अध्यक्ष म्हणून बनवा. आणि मग मला गेले 15 वर्षापासून स्वामीजीने या संपूर्ण मुंबईमध्ये प्रचार केलेला आहे आणि संपूर्ण आम्हाला व्यवस्था केली आहे. आदरणीय शरदजी पण आहेत माझ्याबरोबर, आदरणीय सुरेशजी आमचे मोठे अधिकारी आहेत. तर आम्हाला सर्वांना त्यांनी व्यवस्था दिलेली आहे. आम्हाला आमच्या खिशातून एक पैसा खर्च करायचा नाही, उगाच आपलं टेबी मिरवायची नाही. आम्ही फुकट शिकवतो, फुकट नाही शिकवत, समजले का? आमचा सर्व खर्च, आता इथे आलो आम्ही, त्याचा खर्च ते स्वामीजी करतात, आमचा नाही. म्हणजे आम्ही फक्त आमचा वेळ देतो आणि वेळ देतो. मग लोक विचारतात आम्हाला, तुम्ही एवढा वेळ कशासाठी 24 तास देता? तर म्हटलं माझं आरोग्याच बघून सांगा. 76 वर्ष, आता मला काही आजार नाही आणि 50 वर्ष पुढे काही होणार नाही. हे मला कुठल्याही पैशातून किंवा पगारातून मिळू शकत नाही. कारण मला संपूर्ण मुंबईमध्ये फिरायचं म्हणजे मला रोज 3 वाजता उठायला. आता रिटायर्ड माणूस 75ला कोण उठतो का सकाळी? सकाळी 3 वाजता उठतो का? पण मला उठावं लागतं, कारण सकाळी क्लास असतो, दुपारी क्लास असतो. म्हणजे आणि झोपायचं वगैरे आहे ना, झोपायचं 6 तास फक्त, रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 3 वाजले. आणि जेवणाची वेळ, जेवणा बघा, मी तुम्हाला काही गोष्टी थोड्या सांगा. तर किती वेळ आहे आपल्याकडे? किती वाजता? बघा, काही गोष्टी आपल्या हातात आहेत, म्हणजे सहजपणे करता येण्यासारखे आहेत. जर आपल्याला आजारातून मुक्त राहायचं असेल, आजारापासून मुक्त राहायचं असेल, तर तुम्ही एक प्रयोग करून बघा. रात्री 7 नंतर जेवण बंद, रात्री 7 नंतर जेवण करायचं नाही आणि सकाळी 9 वाजेपर्यंत, म्हणजे या वेळेमध्ये आपण खाणं पिणं बंद करायचं. तुम्ही 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपल्या बऱ्याचशा चुटपुट ज्या समस्या होत्या त्या सर्व निवारण झाल्या. कारण काय होतं, आपण बघा, अन्न पचण्यासाठी जठराग्नी लागतो. हा जठराग्नी सूर्योदय आणि सूर्यास्ताशी जोडलेला आहे. म्हणजे सूर्याशी जोडलेला आहे. तर सूर्योदय झाल्यापासून सूर्यास्ताच्या पूर्वी आपलं जेवणाचं वेळ असली पाहिजे. त्यानंतर 7 नंतर जेवढं जेवण आपण करतो ते डायजेस्ट होत नाही, ते इनडायजेस्ट होतं, अपचनच होतं आणि त्याच्यातून फक्त दूषित पदार्थ बनतात आणि ते दूषित पदार्थ आपल्याला ब्लडच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण शरीराला सप्लाय होतो. ते डायजेस्टिबल नसतात. दूषित पदार्थ हे डायजेस्टिबल नाही आहेत, शरीराच्या काही कामाचे नाहीत, उलट शरीराला खराब करतात, शरीराच्या वेगवेगळ्या अंगाला खराब करतात.
त्याच्यामुळे असलेली आपली जी शक्ती आहे, आपल्या शरीरामध्ये असलेली जी ऑलरेडी कमी शक्ती आहे, ती शक्ती वापरात येऊन आपण आणखीन कमजोर बनत जातो आणि मग आपल्या वेगवेगळ्या शरीराच्या अंगामध्ये आजार. तर याच्यासाठी आपली जेवणाची वेळ सकाळी सूर्योदयाच्या नंतर आणि सूर्यास्ताच्या पूर्वी झाली पाहिजे. तुम्ही एकच गोष्ट सांभाळून बघा, संध्याकाळी 7च्या अगोदर जेवण करा, त्याच्यानंतर काही घेऊ नका. वाटलंच अगदी भूक लागली तर एक ग्लासभर दूध प्या, ते पण हळदी घालून, हळदी टाकून दूध प्या. मग बघा आपलं आरोग्य योग्य आहे. दुसरं, आता लहान मुलांना हार्ट अटॅक येतात की नाही? हार्ट अटॅक येतात. तर तुम्ही घरामध्ये दुधी भोपळा सर्वांना माहिती आहे, तो कुणाला आवडत नाही, बरोबर? दुधी भोपळा कुणाला आवडत नाही, पण दुधी भोपळ्याची भाजी घरामध्ये आठवड्यातून 2 वेळा करा आणि घरातल्या सर्वांना खाऊ घाला. हार्ट संबंधी कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. हार्ट संबंधी कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. पुन्हा स्टोनची समस्या आहे की नाही सर्वांना? ज्यादा तर लोकांना स्टोन होतोय, मग ऑपरेशन करतात. काही गरज नाही. घरामध्ये आपल्या कुळीत आहेत किंवा हुलगे म्हणतो आपण त्याला, कुळीत कळतंय सर्वांना? हुलगे म्हणतो, आमच्याकडे हुलगे म्हणतात. ते हुलग्याची पावडर पीठ करून त्याचं सूप बनवायचं आणि आठवड्यातून 2 वेळा घरातल्या सर्वांना ते सूप द्यायचं. कुणाच्याही पोटामध्ये शरीरामध्ये कुठेही स्टोन होणार नाही. अगदी सोप्या गोष्टी आहेत. स्टोनसाठी किती लोक परेशान आहेत. मग ते एवढे खडे झाले, तेवढे खडे झाले, डॉक्टरने म्हणले 10-12 खडे झाले. कुठलं तरी MM सांगतात, MM. हो, पण कुळीत सारखी इतकी चांगली बघा, सगळ्या गोष्टी परमेश्वरानं आपल्याला दिलेल्या आहेत, पण त्याचा वापर म्हणजे आयुर्वेद म्हणजे औषध नाहीये. आपण म्हणतो ना आयुर्वेदिक औषध घेतोय. आयुर्वेद म्हणजे औषध नाही. आयुर अधिक वेद. आयुर म्हणजे आयुष्य, आणि वेद म्हणजे अनुभव. आपल्या पूर्वजांचे त्यांच्या आयुष्याबद्दलचे जे अनुभव त्यांनी ग्रंथरूपाने लिहून ठेवलं, त्याला नाव दिलं आयुर्वेदिक ग्रंथ. त्याला आम्ही औषध म्हणतो. काय म्हणतो? औषध. आयुर्वेदिक औषध नाहीये. आपल्या आयुष्याचे अनुभव. आपण कोथिंबिरीचा वापर योग्य प्रकारे केला तर आपल्याला थायरॉइडची समस्या होणार नाही. योग्य प्रकारे केला पाहिजे थायरॉइड याचा कोथिंबिरीचा वापर व्यवस्थितप्रमाणे केला. धनिया बोलतो ना आपण, धनिया. नंतर आपण पुदिना घेतो, भाजीमध्ये पुदिना टाकतो. तो पुदिना योग्य प्रमाणात जर आपला वापर असेल तर आपला लिव्हर कधी खराब होणार नाही. फॅटी लिव्हर झाला, अमुक झालं, तमुक झालं, ते हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C काही होत नाही, काहीही होत नाही. फक्त ह्या योग्य प्रकारे भाज्यांमध्ये त्याचा वापर झाला पाहिजे. कढीपत्ता योग्य प्रकारे वापरला पाहिजे. तो कढीपत्ता पोटात गेला पाहिजे. ते कढीपत्ता भाजीतनं काढून टाकतात. जे चांगलं आहे ते आम्हाला नको आहे. बिचारा तो पहिल्यांदा फोडणीमध्ये बसतो, त्याला है ना, म्हणजे फोडणी त्याला पहिल्यांदा बसते सुरुवातीला आणि शेवटी मात्र त्याला काढून टाकतो. म्हणजे ह्याला काय म्हणतात, त्याला कर्मठ कार्य करतात. मला विचारलं कर्मठ कार्यकर्त्याची व्याख्या काय? म्हटलं कढीपत्ता. जो भरपूर पहिल्यांदा परेशानी उठवतो आणि नंतर त्याला शेवटी बाजूला काढतो. कढीपत्ता आहे की नाही, म्हणजे त्याला कोणी खात नाही, पण तो पोटात गेला पाहिजे. कढीपत्ता आहे. आता अद्रक आहे. अद्रक आणि गूळ जर खाल्ला आपण, लसूण आणि गूळ जर आपण खाल्ला खाली पोटामध्ये सकाळी, तर आपल्या शरीरामध्ये वात, पित्त, कफ काही होणार नाही. लसूण आहे ना, इतका उपयोगी आहे. लसूण आणि गूळ. लसूण आपण वरचं कवर काढायचं आणि तो असा हे करायचा, बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये गूळ मिक्स करायचा आणि तो ठेचल्यानंतर थोडा वेळ हवेत ठेवायचा. त्याच्यात एलिसिन नावाचं जे द्रव्य आहे ते तयार होतं वातावरणात एक 10 ते 15 मिनिट ठेवल्यावर, आणि त्याच्यानंतर गूळ मिक्स करून तो खायचा खाली पोट.
फक्त सुरुवातीला लक्ष ठेवा, सुरुवातीला एकच पाकळी घ्या, नाही तर आपल्या पोपटरावने सांगितलंय वात पित्त कफ याच्यापासून मुक्ती. किती सोप्या गोष्टी आहेत. तुम्ही अद्रक सुद्धा आपल्या चहामध्ये अद्रक टाकलं, आलं टाकलं आणि काळी मिरी टाकली, रोज अद्रक आणि काळी मिरी जर चहामध्ये टाकली तर आपल्याला थंडीपासून बचाव होईल आपला. समजलं? घशाचे विकार होणार नाही. अद्रक घेतल्यामुळे चहामध्ये घशाचे विकार होणार नाही आहेत. आपलं पोट सुद्धा चांगलं राहील. किती छोट्या गोष्टी आहेत. अद्रक आहे, लसूण आहे, मोहरी आहे, काळी मिरी, लवंग, दालचिनी, अशा अनेक गोष्टी आहेत. आपल्या घरामध्ये जो मसाले आहेत ना, मसाले ते आपले मसाले हा औषधालय आहे, पण त्याचा योग्य वापर आपण. अजवाईन आहे, बडीशेप आहे, बडीशेप, अजवाईन आणि जिरा आपण जर थोडासा हे परतला, तव्यावर परतला, बडीशेप, अजवाईन आणि जिरा हे समप्रमाणात घेऊन तव्यावर जर परतलं आणि त्याची मिक्सरमध्ये पावडर करून ठेवली आणि जेवणानंतर सर्वजण थोडी पावडर खात असले मुखशुद्धी म्हणून, तर आपलं पाचन तंत्र स्वस्थ राहणार आहे. आपल्या पोटाचं पाचन, शोषण आणि विसर्जन योग्य प्रकारे होणार आहे. आपल्याला फारशी काळजी घ्यायची गरज नाही आहे, सहजपणे होणार आहे. आणि आहारामध्ये शक्यतो बघा, आता तुम्हाला शक्य आहे नाही शक्य, गहू आणि तांदूळ हे आजाराचं माहेरघर आहे. गहू आणि तांदूळ आजाराचं माहेरघर आहे. आपल्यासाठी, मध्य भारतासाठी हे आजाराचं माहेरघर आहे. तर आपण बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा नाचणीची भाकरी ह्या आहारात ठेवलं पाहिजे, तर आपल्याला आजार होणार नाही. आपल्याला जे काही आजार होत आहेत या चुकांमुळे होत आहेत. तर त्याचा जर आपण बाजरीची भाकरी, साध्या पालेभाज्या, बाहेरून जे आपण डबाबंद फूड आणतोय, डबाबंद ज्युसेस आणतोय, हे शातीर कंपन्या ते प्रोटीन बनवतात, तर ते तसलं काही घ्यायचं नाही. आपल्या घरामधलं भाजी भाकरी खाल्ली तर आपल्याला आपली इम्युनिटी स्ट्रॉंग राहते. आपल्या मसाल्यांचा वापर करायचा, आपल्या तोंडामध्ये जी लाळ आहे त्याचा पुरेपूर वापर करायचा. आपल्याला कोणताही आजार होत नाही. मी गेल्या 25 वर्षात कुठेही डॉक्टरने गेलो नाही, एक पैसाही खर्च केला नाही आणि चेकिंग पण केलं नाही. जो डॉक्टर लोकांनी फंडा तयार केला आहे, म्हणजे क्वार्टरली चेक करा, इयरली चेक करा, म्हणजे पुढे काही त्रास नाही. असं पुढे त्रास नाही आहे, उलट त्रास सुरू होतो. उलट तुम्ही चेकअप केला की तुम्हाला तो हरभऱ्याच्या ढाळ्यावर चढवतो. काय बॉडी मेंटेन केली तुम्ही, वा, बॉडी असावी तर तुमच्यासाठी. तुम्ही चढला हरभऱ्याच्या ढाळ्यावर, म्हणजे तुमचे सगळे रिपोर्ट एकदम नॉर्मल आहेत. आणि शक्यतो असं सापडत नाहीये, असं पण सांगतात, हळूच सांगतात. शक्यतो असं कुणी रिपोर्ट अजून एवढे वर्ष आम्ही डॉक्टरी करतोय पण असा रिपोर्ट नाही बघितला. तुम्ही एकदम खुश झाला. आता शेवटी त्यांनी सांगितलं की बस थोडासा प्रॉब्लेम, थोडासा, एक 15 दिवसाच्या गोळ्या देतो, एकदम खुश. तुम्ही 15 दिवसाच्या गोळ्या अगदी हसत घेतल्या आणि चरखाला लागला. म्हणजे त्या गोळ्या खाल्ल्या की तुम्हाला वेगवेगळे काहीतरी इन्फेक्शन होतं, काहीतरी होतं. मग पुन्हा 15 दिवसांनी तुम्ही त्यांच्याकडे जाता, मग तो दुसरा डोस देतो. मग ते विसरून जातो तुम्ही की त्यांनी सांगितलं होतं की तुमची बॉडी अशी, तुमची बॉडी तशी. आता तुम्ही त्या चरखामध्ये गेला, तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे उसाचे रसाचे चरखे आहेत. तिकडे उसाचा शेंडा लावला की बाकी ऊस आपोआप जातो, त्याला दाबावं लागत नाही, जातो की नाही. तसा हा शेंडा आहे, तो लावला 15 दिवसाच्या ट्रीटमेंटचा की तो आयुष्यभर गोळ्या खातो. म्हणजे त्याला काही सांगायला लागत नाही, काही नाही, तो आपोआप येत राहतो डॉक्टर. तेव्हा चेकअप करण्याची आवश्यकता नाही. मी 25 वर्षात चेकअप केलं नाही, काही नाही. परमेश्वरावर विश्वास ठेवायचा आणि आपली जीवनशैली चांगली ठेवायची, आपला आहार चांगला ठेवायचा. आणि हे सगळं कधी होणार आहे, सांगून होत नाहीये. कोणाला दारू सोड म्हणायचं नाहीये, कोणाला मांस मच्छी खायला सोडायचं म्हणायचं नाहीये. त्याला सांगायचं तुझं आरोग्य चांगलं राहायचं असेल
तर फक्त तू कपालभाती, म्हणजे कसा असेल तसा. मोठा असेल तर त्याला काय सांगणार? मर्कटासन. आता तुम्ही बरोबर सांगला की नाही? मोठा असला की त्याला सांगायचं मर्कटासन, कंद्रासन आणि भुजंगासन आणि मकरासन, बरोबर. आणि स्लिम अँड ट्रिम असेल तर कपालभाती, अनुलोम विलोम सांगायचं आणि सूक्ष्म व्यायाम करायला सांगायचं. समजलं का? तुम्हाला मी गॅरंटी देतो, मला बरेच जण भेटतात, मी ट्रेनमध्ये जाताना किंवा बसनं जाता येताना मोठा पोटवाला दिसला की त्याच्या पोटामध्ये बोट दाखतो, हे कुठे चाललंय? म्हणतो बायकोचं प्रेम आहे. म्हणले बायकोचं प्रेम करता करता एक दिवस अंथरुणावर येशील म्हटलं. मी कोणाला म्हणजे कोण ओळखीचा पालखीचा वगैरे काय बघत नाही, मोठं पोट दिसलं की त्याच्या पोटाला हात लावतो, बोट लावतो. कुठे चाललंय म्हटले? काय करा म्हटलं याच्यासाठी. म्हणले काय करायचं हो, सगळे प्रयत्न. मग काय काय म्हणतात, खात्या पित्या घरचा आहे आम्ही, त्याच्यामुळं असं होतं. म्हटलं काय खात्या पित्या असू दे, नाही ते बायकोचं प्रेम असू दे, त्याला जरा उतरा खाली. मग त्यांना आम्ही सांगतो की बाबा मर्कट आसन कर. मग मी त्याला तो माझा यूट्यूबवर किंवा फेसबुकवर दाखवतो. हे बघ किती सोपं आहे, पाठीवर झोपायचं आणि गुडघे इकडे तिकडे करायचे, झाला आजार बरे होणार तुमचे. मग आपण उगाच ते योगी जॉगिंग सूर्यनमस्कार त्या लोकांना करायला लावतो आणि ते पुन्हा त्यांचे 50-60 वगैरे वय असतं तर त्यांचे विनाकारण गुडघे आणखीनच दुखायला लागतं. समजलं की? म्हणून काय माहिती का की योग्य सल्ला द्या तुम्ही. आज आपण शिक्षक बनतोय, आपल्याकडे लोकांनी शेकडोच्या संख्येने आकर्षित व्हावं ही स्वामीजींची इच्छा आहे. म्हणजे संपूर्ण भारतभर सर्व जे जनता आहे त्यांना आरोग्य संपन्न बनवायचे, दवामुक्त बनवायचे, डॉक्टर मुक्त बनवायचे आणि खर्च मुक्त बनवायचे. आता मी गेल्या 25 वर्षात एक पैसा सुद्धा खर्च केला नाही. मग मी उलट 11 लाख डोनेशन देऊन टाकलं पतंजलीला. पगार मला जे रिटायर झाल्यावर प्रॉव्हिडंट फंड मिळाला त्याच्यातून पहिलं काम काय केलं तर 11 लाख डोनेशन देऊन टाकलं. कारण त्यांनी टी व्हीवर आणल्यामुळे 2001ला टी व्हीवर प्रोग्राम आल्यामुळे मी तो टी व्हीवर पाहिला आणि मी बरा झालो. घर बसल्या कुठेही कुठल्या डॉक्टरकडे गेलो नाही, कारण ते मला सांगत होते ऑपरेशन करायला लागेल, हे करायला लागेल, ते करायला लागेल, मला कॅन्सरसाठी केमो करायला लागेल की ट्रीटमेंट घ्यावी लागेल. म्हटलं काही करणार नाही. आणि मग जेव्हा कॉन्फिडन्स असतो, परमेश्वरावर माझा विश्वास आहे, म्हटलं मला समोर कोणतरी दाढीवाला दिसला आणि मला त्याचं पटलं आणि ते पुढे स्वामी रामदेवजी मला माहीत झालं की हे ते स्वामी रामदेवजी. आणि मी घरात बसल्या बसल्या 2-2.5 वर्षामध्ये पूर्ण बरा झालो. आणि आता गेले 25 वर्ष सतत 10-20 वर्ष हे संपूर्ण मुंबईमध्ये फिरून लोकांना खरं योग साधना का करावी हेच महत्त्व समजावून सांगतो. कारण योग का करावा आणि आपलं साध्य काय आहे? साध्य काय आहे? पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन. आपलं साध्य काय आहे? पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन. बाकी सर्व परमेश्वराने प्रोग्रामिंग करून ठेवलेलं आहे हो. आपल्याला काही विचार सुद्धा करायचा नाही. काय ध्येय गाठायचंय हे सुद्धा परमेश्वराने प्रोग्रामिंग करून ठेवलेलं आहे. काय ध्येय गाठायचंय ते सुद्धा प्रोग्रामिंग करून ठेवलेलं आहे परमेश्वर. आणि ते ध्येय गाठण्यासाठी कोणाकोणाची मदत होईल ते पण प्रोग्राम मध्ये आहे आणि कोण विरोध करेल ते पण आहे आणि त्याचा उतारा काय असेल त्याचं पण सॉफ्टवेअर टाकलेलं आहे. म्हणून लहान लहान मुलं बघा, लहान लहान मुलं काही स्मार्ट असतात. आपण म्हणतो ना त्या अमक्याचं मुलगा आहे एकदम स्मार्ट आहे, एकदम चंचल आहे, एकदम फटाफट उत्तर दिलं. आपल्या शरीरामध्ये परमेश्वरानं सगळी व्यवस्था दिलेली आहे. सेल्स एका मायक्रो लेवलच्या सेलमध्ये संपूर्ण ब्रह्मांडामधलं नॉलेज, ज्ञान, बुद्धिमत्ता, प्रेम सर्व काही भरलेलं आहे. गुणकौशल्य सर्व भरलेलं आहे. मग तुम्ही कधी कधी ऐकला असेल, हा विश्वास आपल्यामध्ये निर्माण करायचं माझं काम आहे की आपल्या शरीरामध्येच सर्व आहे, बाहेरून काही घ्यायची गरज नाही. पण ते आम्हाला जेव्हा कधी कळेल, आमच्या ओरिजिनल सॉफ्टवेअरच्या फाईल ओपन होतील. आपल्या ओरिजिनल सॉफ्टवेअरच्या फाईल ओपन होण्यासाठी आपल्याला ऑक्सिजन पाहिजे, पुरेसा ऑक्सिजन पाहिजे आणि पुरेशी हालचाल पाहिजे. आपलं कारण मी सांगितलं सुरुवातीला, आपण आजच्या अवस्थेत काय आहे, लेस ऑक्सिजन और लेस मुवमेंट.
नाहीतर जो ऍक्टिव्हेट झाला तो त्याला जग ओळखतंय की नाही? आता मोदीजींना जग ओळखते की नाही? आम्हाला किती लोक ओळखतात? तुम्हाला कधी ओळखतात? विचार करा. म्हणजे सेम हार्डवेअर सॉफ्टवेअर सेम आहे की नाही? आणि त्यांचे पण जेवढे ॲप डाउनलोड केले तेवढे आमच्यात पण शरीरात ॲप डाउनलोड केले नाही, पण आम्हाला कोणीच ओळखत नाही. बिल्डिंग सोडून पुढे पडला खाली कुठे तर कोणी ओळखत नाही. म्हणजे या योग साधनेमुळे आपल्याला आपल्या ओरिजिनल सॉफ्टवेअरच्या फाईल ओपन झाल्यामुळे आपली ओळख वाढणार आहे. आता बघा, ट्रम्पला अख्खं जग ओळखते. एक एक माणूस जो त्याच्या सॉफ्टवेअरच्या फाईल ओपन झाल्या, त्याचे ॲप ॲक्टिवेट झाले, ते शोधकर्ता बनले. विमानाचा शोध लावला, कुणी इलेक्ट्रिकचा शोध लावला. तुम्हाला मागाशी म्हटलं तर तुम्ही नकार दिला ना की एक माणूस कसा काय करेल, सर्व जगाला आनंदी कसा करेल, तर केलंय की नाही आनंदी? कोणी लाईटचा शोध लावला, कोणी विमानाचा शोध लावला, कोणी बॉल पेनचा शोध. आम्ही पहिलं काय करायचो, दौत भरून घ्यायचो आणि ती गळ्यात अडकवायची, आई गळ्यात अडकवून द्यायची. आणि ती कधी काळी ती धक्का लागला खाली बसायचो ना आम्ही, ते बोरू आणि ते घेऊन जायचं लिहायला. ती खाली सांडली की सांडली, पण तो सगळं आनंदी झालं की नाही ज्याने कुणी महाशयानी फोनचा आपला पेनचा शोध लावला. झालं की नाही? पेनचा शोध लावला आणि आपल्या याच्यात आलं. त्याच्यानंतर पुढे आणखीन बॉल पॉईंट पेनचा शोध लागला. नाहीतर आमचा खिसा कधी कधी निळा व्हायचा. ते आता तुम्ही बॉल पॉईंट पेनचा शोध लावला. सगळं जग आनंदी झालं की नाही झालं? म्हणजे एक माणूस, आता ते बिल गेट, कोणी सॉफ्टवेअरचा शोध कोणी लावला, प्रोग्रॅमिंगचा शोध कोणी लावला, तर तो एकानेच लावला की नाही? सगळं जग त्याचा उपयोग करत आहे. आता नवीन AI आलंय, काहीतरी AI आलंय की नाही, त्याचा कोणीतरी शोध लावला, सगळं जग त्याचा फायदा घेत आहे आणि खुशिया म्हणत आहे. म्हणजे एका माणसाकडे किती क्षमता आहे, परमेश्वरासारखी आहे. परमेश्वर साऱ्या विश्वाला आनंद देतोय. तसंच आपल्याला सुद्धा आपल्यामध्ये जर काही ज्या गुणवत्ता आहेत त्या जर आपण उपयोगी केल्या तर आपण सुद्धा सर्व जगाला आनंद देऊ शकतो. आपल्याकडे सर्व काय आहे तरी पण आपण मंदिर, मस्जिद, गुरुद्वारामध्ये डिमांड घेऊन जातो. मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा हे तुम्ही म्हणाल की मग त्याच्यात जायचं नाही का? जरूर जायचंय, पण जायचा उद्देश वेगळा आहे. तिकडे डिमांड घेऊन जायचं नाहीये. त्यानं आपल्याला सर्व दिलेलं आहे, शरीरामध्ये सर्व व्यवस्था दिलेली आहे आणि आपल्याला आवश्यक अन्न, धान्य वगैरे सर्व उपलब्ध करून दिलेलं आहे. तर या सगळ्या अस्त्रशस्त्राचा फायदा घेऊन, ऐका 2 मिनिटात, अस्त्रशस्त्राचा फायदा घेऊन मी माझं जीवन सफल आणि संपन्न केलेलं आहे, त्याच्याबद्दल आभार प्रकट करण्यासाठी जायचंय. लक्षात आलं? मंदिर, मस्जिद, आमच्या पूर्वजांनी मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा जे बनवले उगाच बनवले नाहीये. तिथे आभार प्रकट करायला जायचे. तिथे आपण जलसा म्हणतो बघा, आनंद साजरा करतो ना, उत्सव साजरा करतो, भंडारा वगैरे घालतो. याचा काय अर्थ की तू जे मला दिलेलं आहे, आम्हाला दिलेलं आहे, त्याचा पुरेपूर उपयोग करून मी माझं जीवन सफल आणि संपन्न केलेलं आहे आणि आज तुझ्या पुढे तुला पटावं म्हणून आनंदाने डान्स करतो. आनंदाने तुझं खूप खूप आभार. अशासाठी आपल्याला तिथं मंदिर, मस्जिद जायचं. आता ह्या उद्देशाने कोण जातो? सगळं कुणी निवडणुकीचा उमेदवार मला यश दे, मी एवढं करेन, मी तेवढं करेन, आहे की नाही? लाच देतो परमेश्वराला. आपण पण जातो ना. आता आई बघा, आई मुलगा परीक्षेला गेला की आई सांगते जाता जाता ते मारुतीला एक नारळ फोडून जा. मग मुलगा विचारतो नारळ फोडल्यावर काय होईल? आई म्हणते तुझे पेपर सोपे जातील. हे असलं सॉफ्टवेअर बनलंय, हे प्रोग्रॅमिंग झालं की नाही, हे पॅरलल सॉफ्टवेअर बनलेलं आहे. सगळं पॅरलल सॉफ्टवेअर बनलेलं आहे आणि या पॅरलल सॉफ्टवेअरच्या जोखडातून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे. तिथं परमेश्वराला काहीही नको, त्याने सर्व निर्माण केलंय. नारळ तुम्ही आम्ही बनवू शकतो का? त्यानेच बनवलेला आहे आणि तो त्याला द्यायचा म्हणजे केवळ मूर्खपणा आहे. त्याला काहीही नको, त्याला फक्त तुम्ही प्रेमाने त्याचे जे काही आभार प्रकट केले पाहिजेत. त्याने जे काही दिलंय
त्याचा पुरेपूर वापर करून मी माझं जीवन सफल आणि संपन्न बनवलेलं आहे, त्याच्याबद्दल तुझे खूप खूप आभार. एवढंच बोलायचे. पण अशा भावनेनं कोणी जात नाही आहे. सर्व डिमांड घेऊन जातात आणि तिकडे सगळ्या डिमांडच्या लहरी असतात, त्या मिक्स होतात एकमेकांना. कोणाला पोरगं पाहिजे, कोणाला काय पाहिजे, कोणाला नोकरी पाहिजे, कोणाला लग्न व्हायचंय, लग्न लवकर झालं पाहिजे, मुलाचं लग्न होत नाही, मुलीचं लग्न होत नाही. सगळ्या डिमांड 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 घेऊन जातात. काही त्याच्याकडे नाही आहे. परमेश्वराकडे काही सुद्धा शिल्लक नाही. सर्व आपल्याला दिलेलं आहे. ते फक्त ओळखायला शिकलं पाहिजे. कधी त्याला ओळखायला शिकाल, जर आपलं पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन ठीक झालं तर आपल्या ओरिजिनल सॉफ्टवेअरच्या फाईल ओपन होतील आणि आपल्या एक एक सेलचं स्ट्रक्चर आणि कॅरेक्टर जे बिघडलेलं आहे, कॅरेक्टरलेस आहे, ते मूळ कॅरेक्टरमध्ये येईल आणि आपलं आरोग्य चांगलं राहील. आपल्या शक्तीशी आपण जोडलं जाईल आणि त्याचा उपयोग आपण करून आपलं जीवन आपण सफल करू शकतो. बरोबर? तर उद्या पण तुम्ही लवकर या सगळे. अजून काही भरपूर सांगायचे तर ते चुकू नका. वेळ झालेली आहे. हो, सर्वांना घाई आहे. आपलं असंच म्हटलं. हो चला चल या प्रार्थना घ्या. शांतीपाठ या 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 दोघे पण या की. तुला मला कशाला, सगळे दोघे या. हे बघा, अब्दुल शेखजी आणि नजमाजी, त्यांचा मुलगा पण साहिल यांनी जोडीदार हे मिळाले. अनेक शिक्षक जोडीदार मिळाले आणि या परिसरामध्ये खूप चांगलं काम केलं. म्हणून आम्हाला केव्हाही बोलवलं तरी आम्हाला यावंसं वाटतं. या बसा. आपण खूप जास्त वेळ आहे तुमचं नाही. बघा भाजी जवळजवळ आवडलं सगळं काय? चेहऱ्यावर वाटतं तुमचे सगळं आवडलेलं वाटतं. हा, उद्या पण समजेल. उद्या किती लवकर आहे त्यावरून समजेल किती आवडलेले. वेळेवर या, आम्ही वेळेवर जातो. बघा, आज आपला रजिस्ट्रेशन शेवटचा दिवस होता. अजूनही कोणाची इच्छा असेल तुमच्या परिचय